एखाद्या मुलाला जर भरती व्हायचं असेल, पोलीस व्हायचं असेल किंवा इंडियन आर्मीमध्ये जायचं असेल, त्याने सुरुवात कधीपासून केली पाहिजे? कारण महाराष्ट्रातला एकही असा क्लास नाही आहे किंवा एकही असा शिक्षक नाही आहे ज्याने खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. आजही तुम्ही एखाद्या क्लासमध्ये गेलात तर कुठलाच शिक्षक किंवा कुठलाच क्लास विद्यार्थ्याला वस्तुस्थिती नाही सांगत. त्यांना फक्त पैशांशी देणं घेणं असतं. त्यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय पडलेलं नाही आहे. आमच्याकडे क्लास लावा, तुम्ही भरती व्हा. पण माझ्यापाशी एक दोन वास्तव होते की एक तर आपण तो चेक घ्यायचा, नाहीतर याच्या पालकांना बोलवून आपण वास्तविकपणे सांगणं की याचा फील्ड चेंज करा. मुलांना मुलींचा नाद आणि मुलींना मुलांचा नाद हा 80-90% या प्रवासात मागे टाकून जातो. सगळे म्हणतो, तिच्या मैत्रिणी म्हणत होते, आमचे शिक्षक सहकारी सगळे म्हणत होते की ही मुलगी भरती होऊ शकत नाही. सर किस्सा असा झाला की जेव्हा त्या मुलींना शिकवतो ह्या बॅच मधली सुनीता ज्यावेळी पहिल्यांदा आमच्या सगळ्या बॅच मधली मुलगी पास झाली पुणे ग्रामीणला, ती आता पोलीस कॉन्स्टेबल सुनीता काळे म्हणून आहे. तिच्या आईला जेव्हा कळलं की माझी मुलगी भरती झालेली आहे तिला धक्का बसला. माझ्यापासून अशी मुलं पाहतोय सर की जी आली, झटकन तयारी केली, पटकन भरती होऊन गेली. मुलं ज्यावेळी या प्रवास येतात ना, तो संगत खूप छान म्हणजे व्यवस्थित पाहिजे सगळ्याच गोष्टींच्या. एक सिंपल बघा, तुम्हालाही पटेल. पावसाचा एक थेंब असतो, आकाशातून वरनं खाली आला, तो जर मातीत पडला तर चिखल होऊन तो संपून जाईल तिथंच. तोच पावसाचा थेंब वरनं खाली आला, तापत्या तव्यावरती पडला तर वाफून चुरून लगेच नष्ट होऊन जाईल. तोच पावसाचा थेंब वरनं खाली आला, एखाद्या पानावरती पडला, दुसऱ्या दिवशी त्याचं थोडंसं ऊन पडलं कवळं तर तो लांबून दवबिंद म्हणून चमकून दिसेल. पण तोच पावसाचा थेंब वरनं खाली आला, समुद्राकाठच्या शिंपल्यात पडला आणि त्या शिंपल्यानं घट्ट मातीचं आवरण जर तयार केलं तर कालांतरानं होते. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्या मोती होण्यासाठी त्या शिंपल्यात पडून उपयोगाने घट्ट आवरण करणं गरजेचं आहे. या सगळ्या भरतींमध्ये 2 नंबर चालतं का? फ्रॉड होतो का? आणि पैसे भरून भरती होता येतं का? पालकांनी तर प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं असतं. मग अशा वेळी क्लासेसवाल्यांची किंवा क्लासवाल्यांची कितपत जबाबदारी असते त्या विद्यार्थ्याला प्रॉपर ट्रीट करणं? शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची का फसवणूक होते अशा वेळी? मुलांसोबतच शिक्षकांनी दारू पिणं हा एक प्रकार पाहायला भेटतो आपल्याला, किंवा मुलांसोबतच शिक्षकांनी पार्ट्याला जाणं. बरोबर. म्हणजे ते पण आर्मी आणि पोलीसच्या शिकवणाऱ्या शिक्षकांना हे कुठंतरी थॉट प्रोसेसला नाही बसत आहे. गुरुकुलच का नाही? कष्ट करायची तयारी असेल तरच गुरुकुल देशाचा मार्ग निवडा, अन्यथा निवडू नका. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या, खास करून पोलीस भरती आणि आर्मी भरतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण एपिसोड कानामध्ये हेडफोन घालून ऐकावा. मित्रांनो, या एपिसोडमधून स्पर्धा परीक्षेमधील वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या परीक्षेची तयारी करत असताना, खास करून पोलीस आणि आर्मी भरतीची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रॉब्लेमना सामोरं जावं लागतं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात, एखादा रिझल्ट जेव्हा थोड्याशा मार्काने जातो तेव्हा पुढील परीक्षेसाठी स्वतःला कसं तयार करावं, आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक अडचणींचा सामना करत यश कसं संपादन करावं, तयारी करत असताना कोणती गोष्ट करावी आणि कोणती गोष्ट प्रामुख्याने टाळावी, त्याचबरोबर खरंच पैसे देऊन एखादी सरकारी नोकरी मिळवता येते का, त्याचबरोबर कोचिंग क्लासेसवाल्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याची कशी वाट लावली आहे, अशा अनेक झणझणीत प्रश्नांवरती आपण या एपिसोडमधून गप्पा मारल्या आहेत. या एपिसोडमध्ये आलेले आपले प्रमुख पाहुणे आहेत विक्रम बोंद्रे सर, जे गुरुकुल ज्ञान संकुल नावाने बारामतीमध्ये अकॅडमी चालवतात, ज्यांनी असंख्य आणि शेकडो विद्यार्थी आजपर्यंत घडवले आहेत. हा संपूर्ण एपिसोड पहा आणि अशाच माहितीपूर्वक एपिसोडसाठी, माहितीपूर्वक पॉडकास्टसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत करतो मी तुमचं इथे. कसं वाटतं इथे येऊन? खूप भारी वाटतं ॲक्च्युली, आणि आज काहीतरी नवीन विषयावरती बोलता येईल असं वाटतं. नाही, मला त्याविषयी तुमच्याशी बोलायचं होतं की हा खरं तर पॉडकास्ट करत असताना मला अत्यंत आनंद होतोय. त्याचं कारण असंच आहे की काही वर्षांपूर्वी मी सुद्धा विद्यार्थीच होतो आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आज काम करताय त्या क्षेत्रामध्येच मी पण अभ्यासच करत होतो आणि बरंच काम पण केलेलं आहे मी. तर खरंच मला आनंद आणखीन या गोष्टीचा होतोय की वास्तविक प्रश्नांवरती खऱ्या अर्थानं चर्चा होईल. नक्कीच. आणि माझे प्रश्न पण तुम्हाला चॅलेंजिंग असतील खरं तर, त्यामुळे मजा येईल खूप. नक्की. सर, कशी झाली सुरुवात? ॲक्च्युली या सगळ्या प्रवासाला सुरुवात जर तसं पाहायला गेलं तर 2013 पासून मी या
क्लासेसच्या म्हणूयात की विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या प्रोसेसमध्ये आलो. म्हणजे 10-11 वर्ष झालं आहे या 11 क्षेत्रामध्ये. वर्ष झाले या प्रोसेसमध्ये आहे. सुरुवातीला इंजिनिअरिंगचे क्लासेस झाले बरं. आणि त्याच्यानंतर परत मग 2016 पासून 17 पासून आपल्या स्पर्धा परीक्षेच्या त्यातल्या पोलीस भरती असेल, आर्मी असेल, या मुलांना शिकवण्याचा प्रवास सुरू झाला. या सगळ्या याच्यात ऍक्च्युली असं काय अनावधानानं आलो अशातला भाग नाही. 2014चा एक किस्सा आहे की इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवत असताना त्यांच्यातला एक भाग होता की एका मुलाला त्याच्या वडिलांनी पैसे भरून क्लासला पाठवलं आणि टोटली तो अख्खा एका वर्षाला तो वायडी झाला होता. त्याच्यामुळे त्याच्या पालकांची अशी इच्छा होती की हा ऍक्च्युली डिप्लोमा पास तरी झाला पाहिजे. बरं. माझ्या मनात असं होतं की याला आपण या सगळ्या ह्याच्यात त्या मुलाची मानसिकता काय पण पाहावी, म्हणून त्या मुलाला बोलवलं. अरे बाबा तुझे सगळे विषय का गेले? मग तो म्हटला की सर ऍक्च्युली मला हे करायचंच नाहीये, पण वडिलांची इच्छा आहे म्हणून मला हे करावं लागतं. मग आता एकतर त्याच्या वडिलांनी त्याच्यासोबत आम्ही त्याला पूर्णतः क्लास असा कर की सर तुला पूर्णतः एकट्याला शिकवतील. बरं. एका विषयाला जवळपास 10,000 रुपये फी, या पद्धतीने जवळपास 1,10,000चा चेक आमच्या ऑफिसला दिला होता. पण माझ्यापाशी 2 वास्तव होते की एकतर आपण तो चेक घ्यायचा, नाहीतर याच्या पालकांना बोलवून आपण वास्तविकपणे सांगणं की याचं फील्ड चेंज करा. बरोबर. मला दुसरा निर्णय योग्य वाटला. दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या पालकांना बोलवलं आणि त्यालाही बोलवलं आणि त्यांच्या म्हणजे त्या मुला देखता पालकांना सांगितलं की याची इच्छा नाहीये, त्याला इंजिनिअरिंग करायचं नाहीये, तुम्ही त्याला तिकडे टाकू नका. त्याची इच्छा आहे की त्यानं ITI करावा आणि त्या मुलानं सर ITI केला, आपल्या फलटणलाच ITI केला. तो मुलगा आज पिंपरी चिंचवडच्या आपल्या PMT मध्ये तिथं तो कामाला आहे. त्याला 25,000 रुपये पगार आहे. कदाचित मला असं वाटलं की माझी भूमिका ती होती की का आपण या भूमिकेतनं जाणं गरजेचं आहे. पैसा येतो जातो हा सगळ्या गोष्टी आहेत, पण एखाद्या मुलाचं करिअर ज्यावेळी आपण बदलवण्याचं काम हे ऍक्च्युअली शिक्षकाकडे आहे. मग त्यावेळी जाणवलं. आणि ज्यावेळी 4 वर्षानंतर ना त्या मुलाचं लग्न ठरलं होतं, तर त्यानं मला फोन केला की सर अशा असं आहे, तुम्ही मला ओळखताय का? आता कधीच शिक्षकाला कुठला विद्यार्थी लांब होत नाही. बरोबर. मला त्यानं जाणीव करून दिली की सर तुम्ही जर मला ITI ला ऍडमिशन पप्पांना सांगत नव्हता तर कदाचित मला आज अजून तिथंच थांबावं लागलं असतं. ऍक्च्युली हा सगळ्या प्रवासातून मग तो एक किस्सा आणि पुढं या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्यावेळी पोलीस भरतीच्या मुलांच्याकडे आलो, त्यावेळी जसं की मी तुम्हाला मागाशी म्हटलं की एका शिक्षकाचं काम आहे की दिशा देणं. अगदी बरोबर. 2019चा किस्सा आहे की 17-18च्या बॅच नंतर अशी एक प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यात एक विद्यार्थी असा असतो की ज्याला तो एक टर्न पॉइंट देत असतो. तसाच हा किस्सा होता. या फील्डला शिकवत असताना पैसे किती मिळत आहेत याच्यापेक्षा आपण विद्यार्थ्यांना समाधान देतोय का या गोष्टीकडे प्रत्येक वेळी कल राहिला. 19ला एक पारधी समाजातली मुलगी आहे सुनीता काळे नावाची, की जी आल्यानंतर ना तिला पोलीस तर व्हायचंय या सगळ्या प्रवासात, पण घरची परिस्थिती म्हणूयात किंवा काय म्हणूयात त्याच्यामुळे तिला ते होता येत नव्हतं किंवा ते क्लास जॉईन करता येत नव्हता. तिच्या क्लासची फी सर ऍक्च्युली तिथल्या काही ठराविक लोकांनी भरून तिला त्या क्लासला आणलं. आता आमची ते ऍडमिशन घेतल्यानंतर ना त्या मुलीला कुणीच म्हणत नव्हतं की मुलगी भरती होणार नाही तिचं, कारण समाजच त्या समाजाला पूर्वीपासून चोर म्हणून हिनवलेला सगळा भाग पारधी समाजातल्या मुलीला, आणि पारधी समाजातल्या मुली येतातच खूप कमी प्रमाणात. बरोबर. अशा या मुलीला चॅलेंजिंग होतं की अभ्यास तर करायचा आहे सगळ्या गोष्टीचा. 2019ला असा टर्निंग पॉईंट झाला सर, त्या मुलीनं तिच्या जिद्दीवरती ग्राउंड तर अशा मुलांना तर जमतं, कारण रानावनात बागडलेल्या सगळ्या मुली कामं करत, त्यामुळे त्यांना ते ग्राउंड काय अवघड नव्हतं, पण मुळात कसरत होती की लेखीच्या परीक्षेची. ही अशी मुलगी सर की जिला तिच्या प्रवासामध्ये सुरुवात केल्यानंतर ना अगदी 2चा पाढा सुद्धा येत नव्हता. बरं. आजही तुम्ही तिला विचारू शकता की सुनीताचा प्रवास नक्की काय आहे, की ही सुनीता ज्यावेळी प्रवासाला सुरुवात करते 2च्या पाड्यानुसार 12वी 4 वेळा नापास अशी मुलगी, जिला सगळ्या गोष्टी जवळपास 1.5 वर्षाच्या प्रवासात ती मुलगी प्रवाहात आली, तिला ते सगळं शिकता आलं, तिला ते बघितलं सगळं, स्वतःहून जिद्दीनं ताकदीने केलं. आम्ही फक्त वाटाड्या आहोत तिच्या वाटेत. सगळे म्हणत होते, तिच्या मैत्रिणी म्हणत होते, आमचे शिक्षक सहकारी सगळे म्हणत होते की ही मुलगी भरती होऊ शकत नाही. सर किस्सा असा झाला की ज्या त्या मुलींना शिकवतं ह्या बॅच मधली सुनीता ज्यावेळी पहिल्यांदा आमच्या सगळ्या बॅच मधली मुलगी पास झाली पुणे ग्रामीणला, ती आता पोलीस कॉन्स्टेबल सुनीता काळे म्हणून आहे. तिच्या आईला जेव्हा कळलं की माझी मुलगी भरती झालेली आहे तेव्हा तिला धक्का बसला. सो मला असं वाटलं की ह्याला किती ज्याला जमतं त्याला जास्त सांगावं लागत नाही, पण ज्याला काहीच जमत नाही ना त्याच्यासाठी खरं तर ऍक्च्युअली शिक्षकाची गरज आहे. आणि त्या मुलीच्या मुळे असं मला वाटलं की याला अशा असंख्येत की यांनी
जर ही मुलगी पहिल्या प्रयत्नात जर कॉन्स्टेबल होते, साधं साधं बघा आपलं हायरायची मध्ये खूप सारी पदं आहेत प्रशासनात, एखादं सोपं कॉन्स्टेबल पद आहे, पण ह्या मुलीनं जिद्दीच्या ताकदीवरती आणि कदाचित म्हणूयात की या वाटेवरती ती प्रवासात आल्यामुळं ती भरती झाली. जेव्हा तिनं आता दिवाळीला गाडी घेतली तर फोन केला की सर गाडी घेतली, अजून काय लागतं आयुष्यात, एखाद्या इतक्या सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जर भरती होत आहेत आणि त्यांची जर घरं त्या पद्धतीने उभी राहतात, हे समाधान पैशात तुम्ही नाही घेऊ शकत. आणि मला वाटतं की या सगळ्या प्रवासात अशा दृष्टिकोनातून काम करायचंय म्हणून या फील्डला आहे. आणि शिकवतं सर मला एक सांगायला अजून एक आवडेल की खरा शिक्षक तोच आहे की ज्याला जमतंय, त्याला फक्त तुम्ही सांगितलं पाहिजे, पण ज्याला हे जमत नाहीये त्याच्यासाठीच प्रोसेस करणार शिक्षक असेल तर सोपं आहे. आणि हे कुठेतरी डोक्यात होतं इंजिनिअरिंगचा. माझ्या या क्लासच्या फील्डमध्ये मला जर तुम्ही मेंटॉर म्हणाल तर माझ्या आयुष्यातला पहिला शिक्षक मी असा पाहिला विशाल ढाणे सर, की ज्यांनी इंजिनिअरिंगच्या मुलांना अभ्यास नाही केला म्हणून रट्टे दिले माझ्या आयुष्यात अख्खे पूर्णतः. असे शिक्षक किती आहेत की जे विद्यार्थ्यांना शिस्त लावून अभ्यास करून घेत आहेत. आणि पैसा हा तुम्हाला जे जगण्यासाठी फक्त मदत करेल, तो तुम्हाला समाधान इतकं देऊ शकत नाही. हे ज्यावेळी ही मुलं भरती होत आहेत किंवा एखाद्या मुलाला इंजिनिअरिंग ज्यावेळी मी क्लास घेत होतो, ज्यावेळी त्यांचा प्रवास पाहिला की आज ती मुलं कुठेतरी कंपनी जॉबला आहेत, मला समाधान वाटतं. आज कुठलंही काम करायचं म्हटलं, ह्या सगळ्यात त्यांच्या कुटुंबाचा दुवा हा आपल्याला पैशात कधीच विकत घेता येत नाही. आणि त्यामुळे असं झालं की आपल्याला हेच काम करायचंय. आणि आता जवळपास 13 पासून सुरू केलेला प्रवास इथपर्यंत येऊन आलेला थांबलेला. नाही, खरंच मी तुम्हाला ह्यावरती बोलणारच होतो की आवड म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात. खरोखर तुम्हाला विद्यार्थी घडवायचे होते की पैसा कमवणं हेच तुमचं टार्गेट होतं? जसं की तुम्ही आता सांगितलं की विद्यार्थी घडवणं हेच, पैसा हा तर लागतोच, पण ती नंतरची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हटलात की एका विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये शिक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा असतो, बरोबर? मला सर प्रामाणिकपणे सांगा की खरंच असे आत्ता शिक्षक आहेत का? कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मला असं वाटतं की आज 25, 30, 35 वर्षांची मुलं सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. आणि ह्या विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं ऐन उमेदीची वर्ष वाया घालवण्यामध्ये क्लास म्हणजे जे आपण याला कोचिंग क्लासेस म्हणतो त्यांचा अगदी सगळ्यात जास्त वाटा आहे असं मला वाटतं. कारण महाराष्ट्रातला एकही असा क्लास नाहीये किंवा एकही असा शिक्षक नाहीये ज्यांनी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. आजही तुम्ही एखाद्या क्लासमध्ये गेलात तर कुठलाच शिक्षक किंवा कुठलाच क्लास विद्यार्थ्याला वस्तुस्थिती नाही सांगत. त्यांना फक्त पैशांशी देणं घेणं असतं. त्यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय पडलेलं नाहीये. आमच्याकडे क्लास लावा, तुम्ही भरती व्हा. यावरती तुमचं काय मत आहे एक शिक्षक म्हणून सांगा? आता सर तसं पाहायला गेलं तर हीच मानसिकता ऑलमोस्टली 80% क्राऊडची आहे. मुळात शिक्षक, जसं तुम्ही आता म्हणलात की शिक्षकांचा रोल किंवा क्लासेसचा रोल हा खूप मोठा आहे या आपल्या सगळ्या पिढ्या घडवत असताना. आता जसं तुम्ही मला की स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं ऍक्च्युली कोणीतरी गावात झालेलं असतं, बरोबर, किंवा मग त्याची जाहिरातबाजी खूप मोठी होते किंवा तो काहीतरी भाषणात जाऊन सांगतो, मग त्यापर्यंत त्या गावातली मुलं चला आपण तेच घेऊयात त्या प्रोसेसनं तयारीला सुरुवात करतात. ऍक्च्युली खरी अडचण तिथंच होते. जेव्हा तो मुलगा डोक्यात ठेवतो ना की मला आता पोलीस व्हायचंय किंवा मला आता PSI व्हायचंय, जेव्हा तो तिची बॅग भरून जेव्हा एखाद्या शहरात येतो, पुण्यासारख्या शहरातील किंवा कुठं जिथं त्याला जायचंय तिथं जातो ना, तिथं बसलेल्या त्या खुर्चीतल्या संचालकाची खूप मोठी जबाबदारी आहे की आलेला विद्यार्थी किंवा आलेला जो मुलगा आहे ह्याला भविष्यात खरंच हे पद मिळू शकतं का हे त्याला पहिल्यांदा माहिती असतं. कारण का तुम्हाला की सर कसं काय माहिती? माझं स्पष्ट मत आहे की क्लासेसवाले असतील, अकॅडमीवाले असतील किंवा एनी हाऊ जे या क्षेत्रामध्ये काम करतात, पहिल्यांदा विद्यार्थी तपासला पाहिजे. बरोबर. आता तपासला पाहिजे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे की त्याची बेसिक मुलाखत 1-to-1 कम्युनिकेशन झाली पाहिजे या सगळ्या प्रवासात. आपल्याकडे होते आता सर आपल्याकडं ऑलमोस्टली विद्यार्थी आल्यानंतर ना आपण पहिल्यांदा त्याची पूर्णतः मुलाखत घेतो. त्याला नक्की मी पहिला प्रश्न विचारतो, तुला पोलीस का व्हायचंय? कोणी म्हणतं स्वप्न आहे किंवा माझं आई वडिलाचं स्वप्न आहे, हे तर सगळ्यांचंच राहतं. पण हे का करायचं याचं उत्तर कदाचित म्हणतो की 12वी पास झालेल्या मुलापाशी नसतं, तो कोणाच तरी बघून आलेला असतो. बरोबर. आपलं म्हणजे शिक्षकाचं काम आहे किंवा त्या संस्थेतल्या संस्थाचालकाचं काम आहे की आलेल्या विद्यार्थ्याला की जर स्वप्न जरी असलं तर ते वास्तववादी रूप दाखवणं गरजेचं आहे. मग अशी बरीचशी मुलं आपल्याकडचे मुळात अडचण काय सर माहितीये, आपल्याकडे ना विद्यार्थी फक्त स्पर्धा परीक्षेचा क्लास घेतात, पालक येत नाहीत सोबत, ती मुळात अडचण आहे. आता माझं म्हणणं आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये ना
पालकांनी थोडंसं इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. बरं. जसं की मग पालकांना माहिती पाहिजे की आपल्या मुलाची खरी कुवत काय आहे. मग त्या मुलाचा एक मुलाखत घेऊन त्याला एक बेसिक प्रश्नावली विचारली गेली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. ते आता समजून जातं, आम्ही पोलीस भरतीला काम करतोय, तर पोलीस भरतीच्या मुलाला आहेच काय अभ्यासक्रम, 100 मार्काची लेखी परीक्षा आहे, त्याच्या अगोदर 50 मार्काचं ग्राउंड आहे आत्ताच्या नुसार. ठीक आहे, ग्राउंडला मुलगा 6-7 महिने राहतो, तो पास होऊन जातो, त्याची काय अडचण येत नाही. 8 महिने त्यानं खूप चांगलं ग्राउंड केलं, तब्येत काय ते पास होईल. लेखीच्या अभ्यासक्रमाला सर आत्ताची परिस्थिती अशी आहे की साधं 12वी पास झालेल्या मुलाला लिहिता वाचता येत नाही, त्याला आपण स्वप्न दाखवायची, मला खूप म्हणजे मोठं पाप वाटतंय. मग हे पालकांना समजून सांगणं गरजेचं काम आहे प्रत्येक क्लासवाल्याचं, बरोबर, किंवा प्रत्येक अकॅडमीवाल्याचं, की तुमचा मुलगा आत्ता कुठे आहे. मग अपेक्षा असते पालकांची, घर सोडलेलं आहे, मग तो होईल का नाही, मग तो कधी होईल, त्याला 4 वर्ष लागतात, 5 वर्ष लागतात. हे पालकांना समजून सांगणं गरजेचं आहे, त्यातली त्यात त्या विद्यार्थ्याला पण सांगणं समजून गरजेचं आहे. मग आता हे मुलाखतीमध्ये आपल्याला समजून जातं 1 to 1, जसं आज आपण 1 to 1 कम्युनिकेशन करतोय, तसं विद्यार्थी आल्यानंतर 1 to 1 कम्युनिकेशन होणं पहिल्यांदा गरजेचं आहे. तेही इतक्या लेवलला की त्याला येतंय काय, त्याला अभ्यास, आता 12वी पर्यंत परीक्षा द्यायची ना, त्याला बेसिक गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, महाराष्ट्राचा जिल्हा, महाराष्ट्रात किती जिल्हे, भारताचे किती राज्य, हे बेसिक नॉलेज तर असलं पाहिजे. एवढं तुम्हाला चेष्टा वाटेल, मी ह्या वर्षी 398 इंटरव्ह्यू घेतलेत, त्यापैकी जवळपास 90% मुलांना भारत स्वतंत्र कधी झाला हे माहीत नाहीये. हे मी खूप जाणीवपूर्वक बोलतोय, अगदी ऑथेंटिकली. मग त्यांना जर ही प्रोसेस जर माहिती नसेल, आपली जबाबदारी आहे शिक्षकाची की जर आलेला सर, आता मुळात हा कुठला 11वी-12वीचा म्हणजे क्लास नाही किंवा नीट जी म्हणू, किंवा त्यातनं पोरगा डॉक्टर इंजिनियर नाही. इथं तुम्ही त्याला त्याचे आयुष्य, त्याचं कुटुंब उभं करताय. अगदी बरोबर. स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसवाल्यांना खूप महत्वाची जबाबदारी आहे की आपण कुठला मुलगा सर्टिफिकेट देऊन पास करत नाहीये, आपण त्याचं कुटुंब आणि पिढ्या घडवतोय. बरोबर. ही जबाबदारी मुळात शिक्षकाची असली पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या. बरोबर. आणि या सगळ्या प्रवासात मला वाटतं ते कुठेतरी लांब होत जातं. त्याच्यामुळं मुलांना वाटतं मी आता आलोय प्रवासात, मी सुरुवात केली, अरे ते पहिल्या लेक्चरला बसल्यापासून त्याच्या डोक्याला मुंगे येतात, मला काहीच समज नाही. मग मुळात गरजेचं आहे की क्लासमध्ये अशी सिस्टम पाहिजे, किंवा की त्याचं बेसिक फाउंडेशन क्लिअर करण्यासाठी एक वेगळा त्याला बसवलं पाहिजे. ही जाणीव मुलाला पण करून देणे गरजेचं आहे. म्हणून हे विद्यार्थी आले हे होणं गरजेचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे पालकांना माहिती पाहिजे, कारण पालक आशाला म्हटलं रक्ताचं पाणी करून त्यांनी पैसा कमवून त्या पोराच्यासाठी उभा केलेला असतो, त्या मुलाला पण जाणीव करून देणे. आजची सर कोविड नंतरची अशी परिस्थिती आहे, मी खूप जाणीवपूर्वक बोलतोय. मुळात आता ह्या सगळ्या याच्यामध्ये बेसिक जो पाया आहे ना, तो गेलाय मुलांचा बऱ्याच वेळा. आणि बघा तुम्ही विचार करा, पोलीस भरती, स्पर्धा परीक्षामध्ये, किंवा त्यातल्या आपण आम्ही ज्या फील्डला काम करतोय, आपण जर एमपीसी जरा थोडंसं आपण साईडला ठेवूयात, ज्या फील्डला आम्ही काम करतोय तिथं कुठला वर्ग येतो सर? सर्वसामान्यातला सर्वसामान्य. बरोबर. सर्वसामान्य. मग ह्या पालकांना कधीतरी बसून आपण सांगणं गरजेचं आहे. मुळात पालकांच्या तो अवेअरनेस आला की तो मुलांच्यात येईल. मग ह्या मुलांना भरतीला सुरुवात करायची सर, पहिली भरती द्यायची, अशीच देऊन टाकायची. ठीक आहे, त्याच्यात त्याला समजलं नसेल किंवा काय, पण माझं स्पष्ट मत आहे 2 भरतीत मुलगा भरतीच झाला पाहिजे. अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला मी सांगेल की ज्या मुलांनी पहिल्या अटेम्प्ट मध्येच भरती झालेली आहेत, 2 भरतीमध्ये अटेम्प्ट झाले, म्हणजे पहिला एक अनुभव झाला, दुसऱ्यात बाहेर पडलंच पाहिजे. त्यासाठी 5-10 वर्ष घालवावी नाहीत लागली पाहिजे. हे 5-10 वर्ष कोण घालवतं माहिती, जसं तुम्ही आता म्हणलात, ही अकॅडमीवाले, क्लासेसवाले, जसा तुमचा आरोप आहे ना, तो अगदी खरा आहे. त्याला जबाबदार आम्हीच लोक आहोत, पण आमची जबाबदारी आहे की आम्ही ते नाही केलं पाहिजे. अगदी बरोबर. मग आम्ही ह्या प्रोसेसवरती काय करतो, गुरुकुलच्या प्रोसेसला ऍक्च्युली सर वय बघूनच मुलगा घेतो, 21च्या पुढे जाऊनच द्यायचं नाही. म्हणून मला असं वाटतं की ग्रॅज्युएशन नंतर मुलगा पोलीस भरतीला येईल सर, त्याच्या आयुष्यात त्याने 5 वर्ष घालवलेत. 1-2 वर्ष 11वी-12वीची आणि 3 वर्ष पुढची ग्रॅज्युएशनची म्हणून सर, त्याच्यात त्याचा पाया निष्ठून जातो आणि गणित त्याचं पाठीमागं सुटून जातंय. मग तुमच्याकडे जर एखादा 25-26 वर्षांचा मुलगा आलाच तर तुम्ही त्याला घेता का? आता सर अशी परिस्थिती आहे, म्हणजे पूर्णतः मुलाखती जोपर्यंत मुलगा मला योग्य वाटत नाही. हा, तेच मला विचारायचं होतं. सपोज तुमच्याकडे एखादा मुलगा आला, त्याचं वय पण जास्त आहे, आणि तुम्ही जसं म्हटलात की आमच्याकडे जेव्हा एखादा मुलगा येतो ऍडमिशनसाठी, तेव्हा आम्ही त्याची पहिला मुलाखत घेतो, आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला जर असं जाणवलं की बाबा रे, याच्यामध्ये ती क्षमता नाहीये जी क्षमता एखाद्या स्पर्धा परीक्षेतून एखादी पोस्ट मिळवून देईल, तर अशा मुलाला तुम्ही तुमच्याकडे ऍडमिशन देता का? 100% देत नाही सर. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. मागच्या 2 आठवड्यापूर्वी मला एक कॉल येतो की सर मला भरती करायची,
आता कॉल आल्यानंतर आम्ही कॉलवरती कधीच माहिती देत नाही, प्रत्यक्षात घ्या म्हणतो, बरोबर, प्रत्यक्षात भेटायला बोलवा. कॉलवरनं काहीच माहिती होत नाही ना, काय सांगणार आपण, तो काय सांगतोय किंवा त्याला माहिती नसतं. त्याला बोलवलं सर, तो आला. पहिल्यांदा आमच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा म्हणतो की ते जन्मतारीख लिहून घ्यायची, नाव लिहून घ्यायचं, तो कागद माझ्यापाशी आला. म्हणजे सांगितलं की तुझं वय वर्ष 32 आहे आणि तुझ्यापेक्षा आता अटेम्प्टचा लास्ट आहे, तू आत्ता तयारी करतोयस, विनंती आहे माझी की तू ह्या प्रवासात येऊ नकोस, हे नको घेऊस. तू दुसरा अजून एक किस्सा सांगेल. एक मुलगा होता, ऍक्च्युली त्याच्या आईची खूप इच्छा होती की ह्यानं पोलीस व्हावं, पण त्याची इच्छा नव्हती की ह्या प्रवासात यावं, पण आईला वाटत होतं की त्यानं करावं. सगळी पूर्ण माहिती घेतली सर, सगळं सांगितलं. मी त्याच्या आईला मुलाखतीच्या वेळेस सांगितलं, ताई तुम्ही फक्त एक विनंती आहे की तुम्ही याला ह्या क्षेत्रात टाकू नका. मुळात आपल्यासारख्या या फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे की स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तू हे करू नकोस. बरोबर, कारण ते पाप खूप मोठे आहे की त्यातून होत नसताना देखील आपण त्याला घेत असू तर हे खूप महापाप आहे. मी वैयक्तिक आणि काहीतरी नीतिमूल्य असली पाहिजे आयुष्यात. आपण हे कुठलं पैसा हे सर्वस्व नाहीये, पण त्या जर मुलाचं आयुष्य, मला सर माझ्या आयुष्यातली 2 उदाहरण आता बोललो ना की खूप मला मोठी वाटतात. जर समजा आपल्याला जर नाही होते त्याच्याकडून तर त्याला तिथं सांगितलं पाहिजे नाही, आणि आम्ही स्पष्ट सांगतो नाही होते तू नको यूज. मग इव्हन गुरुकुलच्या डिसिप्लिन मध्ये बसत नसला तरी सांगतो की नाही यायचं. म्हणजे तुला आता गुरुकुलच्या वेगवेगळ्या सगळ्या ह्या गोष्टी आहेत, नियमावली, त्याच्यात बसला तर ठीक, नाहीतर नाही यायचं ऍडमिशनला. तर तुमची गुरुकुल अकॅडमी कुठे आहे म्हटलं? आता सध्या आपलं बारामतीमध्ये पूर्ण कामकाज आहे, म्हणजे पूर्णतः शहरातच कामकाज चालू आहे. किती विद्यार्थी आहेत आता तुमच्याकडे? आता टोटल 180 मुलं आणि मुली आहेत. मुलं आणि मुली दोन्ही पण असतात? दोन्हींचा कॅम्पस वेगळा आहे. कसं रुटीन असतं तुमच्या क्लासचं? आता सगळ्यात महत्वाचं की गुरुकुलच्या मार्फत मुलांसाठी आणि मुलींसाठी दोन्ही वेगळ्या विंग्स काम करतात. बरं. मुलींसाठी 50चाच आमचा कोटा आहे पूर्णतः इकडचा, त्याच्यावरती घेतच नाही सर. 50च्या आतच ऍडमिशन, अगदी 46 ते 50 दरम्यानच फक्त आम्ही मुली ठेवतो, त्यामुळे कॅपॅसिटी पण तितकीच ठेवलेली आहे. त्यासोबत मुलांचा वेगळा, साधारण 125 ते 130 पर्यंत मुलांची कॅपॅसिटी आहे. आता याच्यामध्ये गुरुकुल हे नाव देण्यापाठीमागं पण खूप मोठी कारणं होती की मला असं वाटत होतं की आपण जे काही सगळं काम करतोय, जरा थोडासा आर्ट ऑफ लिव्हिंगचा पगडा आहे या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यापासून, आणि असं वाटलं की आपण ही मुलं आपल्यापाशी असली पाहिजेत, फक्त पोलीसच नाही व्हावी किंवा फक्त आर्मीच भरती नाही व्हावी किंवा कुठली स्पर्धा परीक्षा वनरक्षकच न व्हावी, तर एक त्यांच्यावरती एक चांगली नीतिमूल्य आपण घडवावीत, या हेतून गुरुकुल हे नाव डोळ्यासमोर आलं. तुमचं वैयक्तिक लक्ष असतं विद्यार्थ्यांकडे? 100% सर. मी ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांची चौकशी पाहायला भेटेल की कंटिन्यू त्याच वातावरणामध्ये मी असतो. आता गुरुकुलचं रुटीन कसं सुरू होतं सर, सकाळी 5 वाजता मुलं उठली जातात, 5 ते 5:30 पर्यंत त्यांनी संपूर्ण सगळं त्यांचं आवरायचं, म्हणजे जे काय असेल आपलं सगळं ते विधी सकाळी सगळं आवरायचे. 5:30ला खाली फॉलोइंग होतं, 5:30 वाजल्यापासून ते 8 पर्यंत सकाळचं मैदान चालतं. मैदानचे जे काही सराव आहेत, 100 मीटर असेल, गोळ्याचा इव्हेंट असेल, 1600 मीटर मुलांसाठी, मुलींसाठी 800 मीटरचा, आणि त्यासाठी लागणार कोर वर्कआउट, ह्याचं एक 6 दिवसांचं त्यांचं रुटीन टाकलेलं आहे. त्यासोबत बरोबर 8 वाजता त्यांचं मैदान संपतं. ऑलमोस्टली 8:30 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मुलांनी हॉस्टेलला येऊन आणि मुलींनी हॉस्टेलला जाऊन त्यांनी त्यांचा नाश्ता करायचा, आंघोळ करायचा. नाश्ता म्हणजे त्यांना कंपल्सरी दूध आणि केळी हे असतं त्यांना कंपल्सरी. 10:30 वाजता लेक्चर सुरू होतात. मुलांनी ऑलमोस्टली 9:45 फॉलिंग व्हायचं असतं. जाताना 2 लाईनीतच जायचं असतं, येताना सुद्धा 2 लाईन, ती लाईन तोडत नाही. शिस्त खूप आहे आपल्याकडे, आणि तेच मला वाटतं विद्यार्थ्यांना याच्यात रूपांतर करतं. मग 10 लेक्चर, 10 ते ऑलमोस्टली 1 वाजेपर्यंत सगळे जे काही वर्गातले असतात ते चालतात. साधारण 1:30ला ब्रेक होतो. 1:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जेवण आणि विश्रांती करायची, कारण सकाळचं ग्राउंड झालेलं असतं सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये. बरोबर 4 वाजता लायब्ररीमध्ये यायचं. 4 ते 5:30 पर्यंत अभ्यास चालतो. 6 ते पुन्हा 7:30 पर्यंत एक लेक्चर चालतं. नंतरच्या काळात जशी भरती जवळ येईल किंवा तो मोसम एक होतो की त्यावेळी 2 टाइम ग्राउंड चालतात, आणि मग संध्याकाळचं 7:30ला संपलं, 7:30 ते 8:30 पर्यंत 1च तास जेवायचं. तेवढ्यात जेवून लगेच 8:30ला लायब्ररीमध्ये टच व्हायचंय, इंटूज मध्ये यायचं, त्या लाईनीमध्ये जाऊन बसायचं अभ्यासाला. 8:30 वाजल्यापासून 10:30 पर्यंत कंपल्सरी अभ्यास करायचा. 10:30ला पसायदान होतं. दिवसभरात जे काही शिकवलं त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी कंपल्सरी प्रश्न काढायचे. हा आमच्याकडचा बेसिक रूल आहे. कंपल्सरी प्रश्न काढायचे, सगळं चेकआउट करायचं, आणि 10:30ला मग सोडलं हॉस्टेलला. या सगळ्या प्रवासात कुठंच मोबाईल वापरायला परमिशन नाही. विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत जे काही फोन आहेत त्यांच्या फोनवरनं दर 11 दिवसाला किंवा दर 15 दिवसाला फोन डे होतो. आम्ही आमच्या फोनवरनं घरच्यांशी बोलायला देतो. महिन्यातनं एकदा पालक मिटिंग असते. तर पालक मिटिंगचा उद्देश काय, मला असं वाटतं वैयक्तिक की
पालकांना पण माहिती झालं पाहिजे की आपल्या मुलाचा परफॉर्मन्स कसा चाललाय, संस्थेमध्ये काय कामं चालली, ते मुलांमार्फत कशी होत आहेत. एक वन वे कम्युनिकेशन न होता 2 वे कम्युनिकेशन पालकांचं, शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं एकत्र होतं आणि त्यातून पुढचं त्यांचं जर काही प्रोग्रेस ठरला जातो. त्या काळामध्ये जसं आता काय झालंय सर बघा, तुम्हालाही माहिती आहे, हे सगळं असं ठेवण्यापाठीमागचं कारण आहे. आज तुम्ही त्या क्षेत्रामध्ये अभ्यास केलेला आहे, तुम्ही पाहिलं असेल, आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये म्हणूयात की सगळ्यांच्या आपल्याकडे सण उत्सव खूप असतात. अगदी बरोबर. म्हणजे दर महिन्याला म्हटलं तरी काही ना काहीतरी सण आहे, भावकी मोठी असते, सगळ्या गोष्टी असतात. मला असं वाटतं की एक वर्षभर मुलांनी पूर्णतः ते स्वतःला गाडून देऊन याच्यामध्ये प्रवासात केला, अभ्यास केला तर वर्दी भेटते, झोकून 100% भेटते. तसंच रुटीन जर दिलं आपण, अकॅडमीनं जर दिलं, क्लासेसवाल्यांनी दिलं, संस्थांनी दिलं, तर मुलांना ती सवय लागते. बरोबर. आणि त्याच्यातून त्या मुलांचा जो आपण म्हणत परफॉर्मन्स होतो सुधारायला मदत होते. जर मला सांगा आता महिन्यातले 5 दिवस सुट्टी असतात आणि जर समजा आता ह्याच्यात सर कुठला जे सांगितलं रुटीनमध्ये कुठलाही खंड होत नाही. मुळात शिक्षकांची जबाबदारी आहे की एक मॅनेजमेंट असताना विद्यार्थ्यांच्यासाठी ते पूर्णतः ॲक्युरेट पाहिजे. बरोबर. बरं, हिथं मुलं ट्रेनिंगमध्ये जर उद्या एखादा मुलगा सिलेक्ट होतो, तो जातो, तिथे गेल्यानंतर सुद्धा ह्याच पद्धतीनं आहे, हिथल्यापेक्षा काही पटीने जास्त आहे. म्हणजे जेव्हा मुलं सांगतात आम्हाला की सर अहो बापरे काय सांगू तुम्हाला की ते इथं झोपत म्हणजे काय म्हणतात उभं राहत राहत खावं लागतंय, उभं राहत राहत झोपावं लागतंय. मला वाटतं की एखाद्या म्हणजे अपेक्षा काय महाराष्ट्र पोलीस शासनाची किंवा इंडियन आर्मीची की आम्हाला तो तसा सोल्जर पाहिजे, एक कडकनेस, रॉनेस पाहिजे, बोल्ड पाहिजे, असं तशी अपेक्षा आहे. आणि ती शेड्यूल शिवाय होत नाही. बरोबर. म्हणजे तिथं ट्रेनिंग घेते, थोडं प्रति ट्रेनिंग इथं घेतलं तर बिघडतं काय. बरं, ट्रेनिंग मधून कुठं बाहेर सोडत नाहीत. मग आम्ही पण काय करतो की विद्यार्थ्यांना ऍडमिशन जर घेतलं तर त्याचं फक्त शैक्षणिक काय कारण असेल, पेपर असतील किंवा काय असेल तर तेव्हाच सोडतो. इतर कुठल्याही कारणांसाठी म्हणजे घरी जागरण, गोंधळ, बारसं, लग्न समारंभ अशा कुठल्या कार्यक्रमाला सोडत नाही. आता न सोडण्यापाठीमागचं कारण असं आहे की मुलगा एकदा त्या अटॅचमेंट मधनं बाहेर गेला की ते घरून मुलं परत नंतर येताना त्याच अटॅचमेंट त्यामुळे मेजर काय असेल तरच तेव्हा मुलं सोडतो. अशा टाईपमध्ये सगळं हे गुरुकुल आहे की एकाच छतामध्ये सगळ्यांना ते भेटून जाईल. म्हणजे शिक्षकही तिथंच असतात. एकंदरीत तुम्ही विद्यार्थ्यांची अशा प्रकारे तयारी करून घेता की उद्या सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याला तिथली प्रोसेस इझी पडली पाहिजे. अगदी. साधारणतः फीचं स्ट्रक्चर कसं आहे सर आपलं? आता आपण कसं केलंय सर या पूर्णतः सगळ्या याच्यामध्ये, आता आम्ही जिथं काम करतोय ते बारामती शहर खूप विस्तारानं वाढत चाललं, तुम्हाला कल्पना आहे. बरोबर. बारामती शहरामध्ये आता आमचा सगळा जो कॅम्पस आहे तो पूर्णतः भाडे तत्वावरती आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता पाठीमागच्या वर्षी फी आमची 80,000 रुपये होती. या वर्षी फी आम्हाला जरा थोडंसं नगरपालिकेची टॅक्स या सगळ्या गोष्टी आम्ही त्यात 90,000 रुपये फी इयरली ना. या 90,000 रुपयाच्या फी मध्ये मुलांना 2 टाइमचं जेवण, 1 टाइमचा नाश्ता, हे सगळं अनलिमिटेड नाश्ता सोडून, त्यानंतर वर्गातलं प्रशिक्षण, ग्राउंडचं प्रशिक्षण, त्यासोबत पेपर्स असतील आणि या सगळ्यांसोबत त्यांना लायब्ररीची सुविधा, हे जे काय. आणि आमच्याकडे अशी सिस्टम आहे की समजा आज एखाद्या मुलाने ऍडमिशन घेतलं सपोज, तर समजा एका वर्षभरामध्ये जर भरती प्रक्रिया नाही निघाली किंवा चुकून तो मुलगा खूप चांगली तयारी करतोय किंवा मेडिकलच्या एखाद्या इमर्जन्सीमुळे त्याला ती भरती देता नाही आली किंवा त्यानं वर्षभर खूप चांगली तयारी केली पण म्हणजे त्यानं मुलींचा कुठला विषय नाही, चोरून म्हणजे गुरुकुलचे कुठले नियम तोडले नाहीत, अशा मुलांची 1 वर्षभरानंतर फक्त राहण्या खाण्याची फी घेतली जाते. शैक्षणिक फी 1 वर्षभरानंतर घेतली जात नाही सर. मग अशी खूप सिलेक्टेड मुलं 1 वर्षभरानंतर आम्ही ठेवतो. साधारण आता 90,000 रुपये फी आहे, 5,000 रुपये साधारण मुलांवरती. भरतीचा जो काय आता पुस्तकं मार्केटमध्ये आहेत ती पुस्तकं असतील, ट्रॅकशूट असेल, किट असेल, या सगळ्यांना त्यांच्यावरती काम केलं जातं. मुलींसाठी सेम फी आहे. आम्ही कदाचित पहिले असू की ज्यांना महाराष्ट्रामध्ये मुलांमुलींची पहिली फी आहे, म्हणजे एकसारखी फी आहे. समजा माझ्यासारखा एखादा गरीब विद्यार्थी तुमच्या इथे आला ऍडमिशन साठी, तर त्या विद्यार्थ्याची जर परिस्थिती बघून, जर परिस्थिती समजा गरीब आहे पण त्याच्यामध्ये कॅलिबर आहे, तो खूप हुशार आहे, तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याकडून काही सवलत दिली जाते का किंवा फीचे काय टप्पे करून दिले जातात का? आता आमच्या फीलाच असताना ऍक्च्युली 3 टप्पे आहेत. पण तुम्ही आता एक शब्द वापरला गरीब. ऍक्च्युली काय माहितीये का, मी खूप अभ्यासांती बोलतोय. आमच्याकडं म्हणजे गुरुकुलमध्ये सिस्टम आहे, जी मुलं आणत म्हणजे आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून कदाचित हे जास्त मुलांपर्यंत गेलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत राहील. आमच्याकडे जी अनाथ मुलं येतात, ज्यांना कुणीच नाही, आई आणि वडील कुणीच नाही, अशा मुलांची आम्ही 1 रुपया फी घेत नाही. बापरे.
असे विद्यार्थी आहेत आपल्याकडे? आहेत. आमचा सचिन नावाचा मुलगा आहे, पाठ्यमागच्या अजून एक मुलं होती. या मुलांना 2-2 वजालावे आमच्या इथं आहेत. थोडक्यात संस्थाच त्यांची आहे. ओके ओके. या मुलांचा आम्ही एकही रुपया घेत नाही, एकही मुलं. पण तुम्ही एक शब्द वापरला, गरीब. काय झालंय सर, याला ना खूप वेगळं वेटेज दिलं गेलं जात आहे. ज्याची करायची इच्छा आहे ना, जो पूर्ण ताकदीने आहे ना, तो त्या सगळ्या गोष्टींची पूर्णतः नियोजन लावून येतो. दुसरं महत्वाचं मला एक प्रकर्षानं सांगायचंय की ह्या सवलतींच्या मला आलेले खूप वाईट अनुभव आहे. आमच्याकडे आता अनाथ मुलांना फ्रीमध्ये आहे ना, हे सगळं मी ऍक्च्युली ऑनलाईनच्या माध्यमातून सांगितलं होतं. एक आता मी जिल्ह्याचं नाव नाही घेत, मग अमुक एक ठिकाणचा एक मुलगा आमच्याकडे आला आणि त्यानं सांगितलं की सर मी अनाथ आहे वगैरे सगळा भाग. आणि मग आपलं एक सॉफ्ट कॉर्नर होतो यार त्यासाठी, आणि अशा मुलांसाठीच काम उभं राहिलं पाहिजे. मग त्याला प्रवेश दिला की अनाथ आहे वगैरे सगळं भाग. 4 महिन्यानंतर न कळतं की त्याचं ते सगळं खोटं होतं. बरं. म्हणजे ज्यावेळी असं कळतं त्यावेळी माझ्यासारखा नैतिकतेनं काम करणाऱ्या माणसाला, गरीब म्हणूयात किंवा परिस्थिती म्हणूयात, या गोष्टींवरचा विश्वास उडून जातो. मी असं वैयक्तिक एक मला ह्या ह्याच्यावरनं एक वाटलं, माणसाला यश हे त्याच्या परिस्थितीमुळे कधीच भेटत नाही. यश मिळतं त्याच्या त्या परिस्थितीच्या काळात त्याची मनस्थिती काय आहे ना याच्यावरती भेटतं. त्यामुळं आमच्याकडे असं आहेत ना, आम्ही फीचे टप्पे देतो. फीला ऑलमोस्टली त्या टप्प्यात सूट असते, म्हणजे 2 टप्पे आहेत, 3 टप्पे, त्या टप्प्यात फी भेटली जाते. पण सर असा भरपूर काढ की यायचंय, करायचंय, पॅशनेटली यायचंय. मग अशा मुलांना आम्ही काम, जसं मला म्हणलं की अनाथ मुलांसाठी आम्ही आमच्याकडे फ्री आहे, कमवावं शिका नावाची आमच्याकडे एक योजना आहे. बरं. मग त्यांनी इथं येऊन काय करायचं, आता ही मुलं चेक होता करता आपल्याला थोडासा एक महिनाभर जातो. खरंच त्याला कामाची गरज आहे का, खरंच त्याला ते करायचंय का. काय झालं सर, परिस्थितीचा बाऊ नाही केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. कारण जो मुलगा येणार आहे, जो मुलगा या तयारीत येतो, तो त्याच्या अख्ख्या 2 पिढ्या खूप सुखात ठेवणार आहे परीक्षा पास झाल्यानंतर. येस, राईट, बरोबर. ऍक्च्युली हे डोक्यात असलं पाहिजे. आणि मग हे डोक्यात जेव्हा त्याच्या येईल ना, तेव्हा तो काहीतरी काम करेल. मग अशा मुलांसाठी आम्ही जेव्हा गुरुकुलचं कामकाज सुरू झालं या नावानं, तेव्हाच कमवावं शिका योजनेची आम्ही सुरुवात केली. कमवावं शिका योजना म्हणजे काय, मग आता जर काय आमचा 4 कॅम्पस आहेत, 4 कॅम्पसची साफसफाई असेल, आता आमच्याकडे कॅन्टीन, आमचं मेस आहे, तिथलं काही नियोजन असेल, मग ही मुलं तिथं काम करून त्यांना संस्थेमार्फत 4 पैसे दिले जातात. त्यातनं किमान त्यांचं ते डाएट भागवतील. बरोबर. त्यांना राहणं खाणं तर फ्रीमध्ये झालं, पण त्यांना खायला, कारण पोलीस भरतीच्या आर्मीच्या मुलांना खायला खूप लागतं, त्यांचं डाएट त्यांनी प्रॉपर केला पाहिजे. मग अशा मुलांसाठी आम्ही कमवावं शिका योजनेची आम्ही सोय केलेली आहे. अशा ह्याच्यामध्ये आता आमच्याकडे 8 मुलं काम करत आहेत. बरं. आणि जवळपास 2 मुलं आमच्याकडे आता अनाथ म्हणून आम्ही आता घेतोय. त्यामुळे गुरुकुल हे सर्वसमावेशक पद्धतीनं काम करत आहे. तर तुम्ही आता तुमच्या अकॅडमीचं डेली रुटीन सांगितलं, याच्यामध्ये तुम्ही म्हटलात की आता परीक्षेला वेगवेगळे विषय असतात. बरोबर. तुमच्याकडे स्टाफ पण खूप असेल, तर प्रत्येक विषयाला किंवा वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळे शिक्षक आहेत आपल्याकडे? येस. आता आमच्याकडं म्हणजे पूर्ण GS मध्ये आपण बाकीचे विषय, आपले इतिहास असेल, भूगोल असेल, मराठी एक वेगळा सेगमेंट, गणित, बुद्धिमत्ता. मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्ता विषय शिकवतो याच्यात. आणि म्हणजे टोटल स्टाफ आमचा 6 लोकांचा टीचिंगचा आहे. ओके. ग्राउंडचा स्टाफ आमचा 2चा आहे. पूर्णतः बॅचेस वेगळ्या या सगळ्यांच्या ह्याच्यातून असं आहे. माझ्याशी म्हणजे मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना घरातून खूप प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे मेंटली खूप प्रॉब्लेम असतात, कारण त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं जबाबदारी असते. अशा मुलांना कुठेतरी पाठीमागला ट्रेस असल्यामुळे कॅलिबर असून सुद्धा त्यांना यश भेटत नाही लवकर. अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वच विद्यार्थ्यांसाठी तुम्ही मेंटली पीस भेटण्यासाठी काय असं वेगळं करता का, मेडिटेशन वगैरे? जसं की मी तुम्हाला आत्ता मगाशी म्हणलं की थोडंसं आर्ट ऑफ लिव्हिंग या म्हणजे निगडीत असल्या कारणानं मी स्वतः वैयक्तिक दररोज आता 4:30ला उठतोय. बरं. आणि माझ्या रुटीनमध्ये 5:30 पर्यंत माझं मेडिटेशन हा सगळा योगा भाग होऊन जातो. तेच भूमिका घेऊन मुलांसाठी जेव्हा ग्राउंड संपतं आणि संध्याकाळचा वेळ असेल, एक अर्धा तास त्यांच्यासाठी मेडिटेशन शिकवलेलं आहे. मग त्यावेळी तिथे त्यांचं कोऑर्डिनेटर घेऊन ते मेडिटेशन घेतलं जातं. वैयक्तिक तुम्हाला सांगायला काय अडचण नाही, जेव्हा क्लास सुरू होतो त्यावेळी साधारण 5 मिनिटं मेडिटेशन घेऊन आपण इथं का आलो, तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला एक व्हिडिओ पण आहे की त्या पूर्णतः सबकॉन्शियस माइंडला जाईल या पद्धतीने एक फिडिंग राहतं. मेडिटेशनचा भाग राहील. त्यासोबतच आपण म्हणूयात की मुलांना चिंतन करण्यावरती जरा थोडंसं भर दिला पाहिजे, म्हणून आम्ही ती भूमिका ठेवली की मुलांनी त्यांच्या बाबतीत असणाऱ्या गोष्टींवरती विचार केला पाहिजे. आणि आजकाल काय झालंय, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टींच्या यातून
सर्टन लिमिट नंतर तो खूप वाढतो. अगदी बरोबर. म्हणून तर ह्या सगळ्या मुलांमध्ये एक लहानपणापासून जर सवय लागली 12वी पासून किंवा अगदी आम्ही आता 11वी 12वी पासून आमच्याकडे कॅम्पस सुरू आहे ना, तर त्या मुलांना तेव्हापासून तरी मुलं आता ऑटोमॅटिकली करतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आजचीच गोष्ट, मी सकाळी निघणार होतो तर पाहिलं आमच्या 3 मुली सकाळी 5:30ला ऑलमोस्टली मेडिटेशन करत होत्या. म्हणजे आता मुंबईला आमच्या टार्गेटले आहेत, काम करत येतात. तर हे ऑटोमॅटिक शिक्षकाची भूमिका एक सवय लावणं. अगदी बरोबर. आणि आम्ही ती सवय लावलेली त्याच्या ह्याच्यात. सर, एक ज्वलंत प्रश्न विचारतो. साधारणतः तुम्ही 7, 8, 10 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आहात. मुलांना एखाद्या मुलाला जर भरती व्हायचं असेल, पोलीस व्हायचं असेल किंवा इंडियन आर्मीमध्ये जायचं असेल, त्याने सुरुवात कधीपासून केली पाहिजे? आता सर बघा, एक पहिली गोष्ट आहे की, कारण हा प्रश्न, सॉरी मी तुम्हाला कट करतो, प्रश्न यासाठी विचारतो की तुम्ही जसं मागाशी म्हटलात की माझ्याकडे एक 32 वर्षांचा मुलगा आला होता, तुम्ही खरी वस्तुस्थिती त्याला सांगितलीत आणि त्याला सांगितलं की बाबा हे करू नको किंवा हे क्षेत्र तुझ्यासाठी नाहीये. तर यावेळी मी तुम्हाला विचारतोय की मग विद्यार्थ्यांनी सुरुवात कधी केली पाहिजे? अगदी सर, आता एक अगदी प्रामाणिकपणे हे जाणीवपूर्वक इथून बोलतोय. खरं तर आपल्याकडं ना काय करायचं हे 12वी नंतर ठरलं जातंय. त्यातली त्यात म्हणूयात पोलीस व्हायचं. तुम्ही आज जरी सर्व समजा एका शाळेत गेलात तर उत्तर बऱ्याच वेळ काय व्हायचंय तर पोलीस व्हायचं किंवा आर्मी व्हायचं असं उत्तर त्या शाळेपासून येतं. बरोबर. त्याला फिडिंग देण्याची प्रोसेस, त्याला वाट दाखवण्याचा जो आपण मार्ग म्हणूयात, तो खूप लवकर तयार झाला तर ती मुलं, जसं मी म्हणलं की आपण 32 वर्षाचा मुलगा आला तर कदाचित तो 32व्या वर्षी PSI असेल, कॉन्स्टेबल म्हणून झालेला. अगदी बरोबर. त्या मुलाने खूप लवकर असं म्हणणार नाही मी, पण किमान 10वी पासून जरा थोडंसं बेसिक पाया तयार करत करत त्या प्रोसेसला आलं पाहिजे असं माझं प्रांजळपणे म्हणतं. कारण सुरुवात लवकर होणं गरजेचं. जितकी लवकर सुरुवात तितकं त्या मुलांचं त्या क्षेत्राबद्दलची अजून खूप घट्ट पकड होते. मला सांगा, तुम्ही पाहिलं नीट जीईची तयारी असेल, मुलं पार अगदी 5वी पासून 6वी पासून त्या क्लासेसला येतात. मग पोलीस आणि आर्मी भरतीची तयारी मुलं ग्रॅज्युएशन नंतर 12 नंतर का करतायत? हा एक सिंपल, जर नीट जीईची तयारी तुम्ही पण 8वी पासून सुरुवात करताय, 5वी पासून सुरुवात करताय, मग त्यातनं भेटणार तर काहीच नाही, फक्त एक कॉलेज कुठतरी भेटेल, तिथनं पुढं नोकरी अजून खूप नंतरचा भाग. तीच जर सुरुवात मी म्हणेल की 10वी पासून जर असेल, कदाचित अशा सैनिक पॅटर्नच्या काही शाळा असल्या पाहिजेत. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही ऍक्च्युली सैनिक पॅटर्नचा विचार करतोय की ज्या मुलांना या फील्डला यायचंय त्यांनी 10वी पासून जर केलं तर सर मी तुम्हाला आत्ता ज्वलन उदाहरण सांगेल. आत्ता लिटरली या वर्षी म्हणजे आपण 2024 मध्ये हा पॉडकास्ट शूट करतोय सर, पहिल्या भरतीत म्हणण्यापेक्षा 12वी झाल्यानंतर ना मुलांना जवळपास 2 वर्षात भरती होता येतं. आमच्याकडे अशी मुलं आहेत की ज्यांनी एकाच भरतीत रुटीनमध्ये राहून पास केलं. तसं फिडिंग होणं गरजेचं आहे. ह्या प्रश्नाचं माझं उत्तर असं आहे, एखादा निकाल लागतो, तुम्ही कधी बघा, एखादा आता पुणे शहरचा निकाल लागला किंवा हे निकाल लागतात त्यावेळेस जन्मतारखा बघा, ॲव्हरेज वय 25 वर्ष 26 वर्ष, इतकं लागत नाही सर. म्हणजे आमच्याकडे एक राहुल चव्हाण नावाचा मुलगा आहे, तो कॉन्स्टेबल आहे, वयाच्या 19.5व्या वर्षी भरती आहे. आता ह्या वर्षी श्रावणी दळवी नावाची मुलगी आहे जी वयाच्या 19व्या वर्षी डॉट भरती आहे, जी नवी मुंबईला मुलींमधली सगळ्यात कमी वयाची मुलगी भरती आहे. कमी वयात भरती होणं, कारण गव्हर्नमेंटनं तुम्हाला 18 वर्ष दिलंय ना. बरोबर आहे. जर 18 वर्षापासून ते 32 पर्यंत दिलंय म्हणजे जवळपास 16 वर्षाचा गॅप आहे. मी अशीही मुलं पाहिलेत सर की माझ्या प्रवासात मी समजा जर 16ला पोलीस भरती आर्मीच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली ना, ती मुलं आता मी आज 24 मध्ये आहोत, 8 वर्ष झाली तर अजून भरती नाहीयेत. मुलं चुकतात कुठं, आपण आपण त्या टप्प्यावरती बोलूयात. पण मुलांनी जितके लवकरात लवकर सुरुवात करता येईल, कारण का ही कुठलीच प्रकारची सर्टिफिकेट नाहीये, हे तुम्हाला नोकरी देणारं माध्यम आहे. बरं सर, आणि मी असं म्हणतो मुलांपाशी, हे जे काय वर्दी अंगावरती येईल ना, त्यांच्या खाकी रंग जो अंगावर येईल ना, किंवा आर्मीचा जो रंग कापड ज्यांच्या अंगावरती येणार आहे, ते ऍक्च्युअली ते कापड नाहीये, ते वाघाचं कातड आहे. आणि हे वाघाचं कातड आल्यानंतर मला वाटतं की त्यांचं आयुष्य जे बदलतंय हे मुलांना खूप लवकर दाखवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि बघा तुम्हाला तुमचा अनुभव असेल, मुलांना जर त्या सवयी जर अगोदर असतील ना, किंवा अगदी आता वर्ल्ड चॅम्पियनशिप आपल्याला जिंकलेला बघा, त्याची मुलाखती पाहिली, खूप लवकर मुलं या प्रवासात. आणि मग हे खूप लवकर, माझं म्हणणं असं राहील की मुलांना त्यांच्या कलेनुसार घेत असताना किमान 10वी पासून तरी सुरुवात पाहिजे, किमान या प्रवाहात यायचंय तसं. आणि त्या आपल्याकडे अशा प्रोसेस नाही आहेत की 10वी. आणि मग अकॅडमीवाले किंवा म्हणजे आमच्यासारखी जी लोक आहेत, आमचं काम आहे
की मुलांना खरंच या प्रवासात आल्यानंतरनं त्या आता आपल्याकडं आम्ही फाउंडेशन नावाची बॅच आहे आमच्याकडं, जी फक्त 11वी आणि 12वीच्या मुलांच्या अनुषंगाने असते, ज्याच्यामध्ये या मुलांचं वर्षभरामध्ये लेखीचा अभ्यासक्रम आम्ही पूर्ण करून घेतो. ग्राउंडची तयारी ऑटोमॅटिक होऊन जाते सर, ऑटोमॅटिक सांगायची गरज नाही, कारण का त्यांचं शरीर त्यापर्यंत साथ देत असते आणि ते करत असतात. मुळात कोणीतरी झालंय मग मी नंतर 28व्या वर्षी तयारी सुरू करतो, त्या मुलानं कधी करिअर करायचं, त्यांना भरती कधी व्हायचं. मी गमतीनं वर्गात म्हणतो तुम्ही 19व्या वर्षी भरती व्हा, 20व्या वर्षी भरती व्हा, 30ची वाट बघायची नाही, 10 वर्षात तुम्ही तुमचं अख्खा आयुष्य एक सेट करून ठेवलेलं असतं. तुम्ही म्हणाल की 10वी पासून तरी मिनिमम सुरुवात असली पाहिजे या प्रवासात. म्हणजे या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल किंवा या क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर होता होईल तेवढी लवकर सुरुवात करावी, लवकर पाहिजे सुरुवात, कारण अभ्यासक्रम तोच आहे बेसिक. जर समजा मी लवकर का म्हणतोय, बघा मी जे काही इंटरव्ह्यू घेतले आता मुलांचे आल्यानंतर बाबा काय व्हायचे किंवा काय, जर ह्या मुलांना ग्रॅज्युएशन झालं तरी आपला मी गमतीनं प्रश्न विचारला होता की भारतात महाराष्ट्र आहे का महाराष्ट्रात भारत आहे, त्यांना हेही समजत नसेल, बरं राज्य आपलं कुठलं हे माहिती नसेल ग्रॅज्युएशन झालेल्या मुलाला, सर मग 10वी पासूनच्या प्रवासातल्या मुलाला जर आज ते माहिती आहे काय परिस्थिती मला सांगा, मग तिथनं पुढं त्याला यायचंय ना, त्यानं ठरवून यायचं, अनावधानानं त्याने येऊ नये, मी झालो मग कोणते झालं मग यायचंय त्या प्रोसेस. मग अशी फार क्वचित मुलं आहेत सर की जी वयाच्या 25ला सुरुवात करतात आणि 27ला भरती होतात या सगळ्या ह्याच्यात. आणि मेंटॅलिटी सर मार खाऊन जाते ना, म्हणजे आपल्या पाठीमागचं पोरग भरती होऊन गेलं हे ज्यावेळी त्याला कळतं ना, तेव्हा त्याचं मन वरनं जरी आनंदी असलं आतनं खूप दुःखी झालेलं असतं. हा प्रवास आहे आणि याला जबाबदार मी म्हणतो की आम्हीच लोक आहोत. या क्षेत्रामध्ये सर कसं आहे की तुम्ही जसं म्हटलात की कोणाला तरी 18-19व्या वर्षी यश मिळतं, काहींना तेच यश मिळवण्यासाठी 10 वर्ष अभ्यास करावा लागतो, ते शिव ओलांडते. हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, मग नक्की मुलांचं चुकतं कुठे? खूप चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली सर. मी माझ्या अखंड अख्ख्या प्रवासात त्यातली त्या स्पर्धा परीक्षेच्या अख्ख्या प्रवासात पाहिलं, मुलांचं चुका होत असताना फक्त मुलांच्या चुका होत नाहीत, मुलांसोबत मी म्हणेल शिक्षकांच्याही चुका असतात, बरं, सोबत पालकांचे. ज्यावेळी सर तुम्हाला हे थोडंसं शिक्षकांच्या चुका असतात हे तुम्ही जे म्हणताय हे थोडंसं तुम्हाला धाडसी वाटत नाही, कारण तुम्ही स्वतः शिक्षक आहात? धाडसी नाही सर, जर आपण ते काम आत्ता करतोय तर कदाचित वाटतं हे शिक्षकांनी खरंच भूमिका दाखवली पाहिजे. ह्यात काय असं विशेष वेगळे पण नाहीये, जे आहे ते मान्य, आपल्याला काय माहिती का आपण ते मान्य करत नाही. म्हणजे मी उदाहरण दिलं की आमची ती सुनीता जी भरती झाली किंवा जो आमचा अजून एक मुलगा की ज्याला ती करिअरची वाट बदलत, सर आपल्याकडे संस्कृती आहे मातृपितृ देवो भव, गुरुदेव जे काय आहेत ना, ऍक्च्युली आपल्याकडे तो सर्टन गुरुचं खूप महत्व आहे हो. म्हणजे ऍक्च्युली आज ते रस्ता तळाला गेलंय. आज काय झालं की आम्ही फी सिस्टम मध्ये मी सांगतोय ना, म्हणजे अकॅडमीवाले काय होतात, म्हणजे मी त्यातलंच आहे, लक्षात घ्या, अकॅडमीमध्ये मी म्हणतो आम्ही लोकांनी खूप स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता आम्ही लोक जर स्ट्रिक्ट नसू ना, म्हणजे शिस्तप्रिय नसू, तर काय मुलं होणार तुम्हाला सांगा. आज फक्त आकडा दिसतो, 500 पोरं, 400 पोरं, 300 पोरं, अरे पण करतो काय, त्यातले होतात किती भरती? महाराष्ट्रातले मला वाटतं तुम्ही पहिले शिक्षक असाल जे म्हणतात की खरंच याच्यामध्ये शिक्षकांची सुद्धा चूक आहे. सर मी जाणीवपूर्वक म्हणतोय, कारण काय बघा आमच्याकडे अशी आहेत मुलं मी पाहतोय, तुम्ही एकदा अवश्य म्हणजे बघण्यासाठी तुम्ही अवश्य बारामतीत या. मुलांची, पालकांची आणि शिक्षकांची, मुलांची म्हणजे मुलगा जर आपण सेंटर ठेवला तर पालक आणि शिक्षक ह्यांनी एकत्र येऊन ते घट्ट मूठ करून त्याचं करिअर बनणार आहे. बरोबर. आता मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही प्रश्न मला विचारलात की 18 ते अगदी इथपर्यंत सगळ्या मुलांच्या चुका काय होतात माहिती? पहिली गोष्ट सुरुवात कधी करतो ती पहिली चूक. सुरुवात लवकर असेल तर काय अडचण नाही. बरं सुरुवात केली, मान्य, चला मी आज सुरुवात केली या माझ्या प्रवासाला, मला व्हायचंय, मुलांनी मग त्याचा वे ऑफ कनेक्ट जो मला पाहिजे की मला कसं जायचंय हे दाखवणारा आणि तिथं पोहोचवणारा माणूस राईट पाहिजे. अगदी बरोबर. जर तो जर चुकला तर आपण रस्ता भरकडत जाणार आहे ना, भरकडत कुठं जाऊ कळणार नाही. म्हणजे सिंपल आहे, मला सातारावरनं जर समजा पुण्याला जायचंय तर मला स्ट्रेट डायरेक्ट हायवे मी सहज पोहोचेल. पण ते जर समजा मी सातारावरनं परत फलटणवरनं परत असं फिरत फिरत ओळी असं तर माझा वेळ जाणार ना सर. मुलांचं तिथं होतं. आज माध्यमं खूप आहेत, म्हणजे स्टडी मटेरियल खूप अवेलेबल आहे, खूप खूप इतकं अवेलेबल आहे की ते अमाप आहे. जे 5 वर्षापूर्वी नव्हतं ते आता इतक्या प्रचंड वेगाने आउटपुट म्हणजे मटेरियल आउटपुट आहे. पण
मुलांनी ते वापरावं कसं हे ते सांगणारा माणूस पाहिजे. बरोबर. दुसरी चूक मला वाटते, मी ह्यासाठी बोलतोय, एखादा मुलगा चुकतोय ना तिकडे लक्ष सर अकॅडमी वालेमध्ये नाहीत देत. मी हे खूप जाणीवपूर्वक म्हणजे मी सांगतो वैयक्तिक, आमचे व्हिजिटर्स जेव्हा येतात बघायला त्याला कसं काम चाललंय किंवा काय, आता मुला मुलींचा कॅम्पस आमचा वेगळा आहे, तर मला बऱ्याच जणांनी सजेशन दिलं की मुला मुलींचं एकत्र करा. का बरं असं? तर डायरेक्ट स्पष्ट आहे की ते मुलगा मुलगी एकत्र असेल तर जरा थोडंसं अजून संख्या वाढायला मदत होते. मला अत्यंत वाईट वाटलंय. शिक्षक, तुम्हाला माहित असतं ना की विद्यार्थी चुकतात कुठं, तर तुमचं काम राहिलं पाहिजे की ती गोष्ट लांब ठेवली पाहिजे. स्पष्ट मत आहे माझं वैयक्तिक. जर समजा आणि ही मुलं चुकणार आहे तुम्हाला माहिती आहे, बरं ही मुलं चुकावीत म्हणून जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही हे काम करता नैतिक अधिकार नाहीये. मग तुम्ही शिकवताय काय? पैसे मिळवायचा बिझनेस. साधं सिंपल लॉजिक आहे याच्यात. दुसरं मला असं वाटतं, मुलांची वर्ष वाया जाण्यापाठीमागं जसे जितके शिक्षक जबाबदार आहेत त्याच पटीनं मुलं पण जबाबदार आहेत. कारण एखाद्या क्लासमध्ये मला शिकवलेलं चाललंय का नाही चाललंय, आता सिलेबस, आता आमच्याकडे विद्यार्थी आली होती, 2 अकॅडमी फिरून आली. एका अकॅडमी ते असताना म्हणजे तर मी कुठलंच नाव घेत नाही काय नाही, तर तिथं अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींना चपात्या लाटायचं काम नव्हतं. मग हे मुलीचं काम होतं की घरी सांगणं. 3 महिन्यानंतर तिनं सांगितलं, ते 3 महिने वाया गेले ना. लक्षात घ्या, मुलं पण जबाबदार का? कारण मुलांना पहिल्या महिन्यात तर कळतं ना की माझ्या क्लासमध्ये हे चाललेलं बरोबर आहे की नाही चाललेलं. बरोबर. एवढं कळण्यापुरती तरी अक्कल विद्यार्थ्यांमध्ये नक्की असते. मग त्यांनी त्याच नेटानं पुढे न्यायचं. काय होते, टाइमपास चाललाय, चलो त्यांनाही टाइमपास करायचा आहे, त्याच्यामुळे त्यांची वर्ष वाया जातात. माझ्यापासून अशी मुलं पाहतोय सर की जी आली, झटकन तयारी केली, पटकन भरती होऊन गेली. पण मी अशीही पाहतोय आली खूप पॅशनेटली. ह्या 3-4 गोष्टी आहेत सर. मुलांना मुलींचा नाद आणि मुलींना मुलांचा नाद हा 90% या प्रवासात मागे टाकून जातो. 90% म्हणजे तिला यायचं असतं प्रवासात, तिला कोणतरी भेटतं, म्हणजे ती त्याच्या पाठीमागे गुरफडून जाते आणि त्याचं पूर्ण लाईन वर्कच निष्ठून जातं, पूर्णतः लाईन वर्क. मुलाच्या बाबतीत पण तेच आहे. मग शिक्षकांना तुम्हाला आम्हाला माहिती असतं, एक सांगायचं असतं जवळ घेऊन बाळांना, पोरांना, काय बाळांना असं नाहीये. ह्या प्रोसेस नंतर आहेत आयुष्यात, ही चूक. दुसरं, मुलांना या काळात सर, अलीकडच्या काळात खूप व्यसन आहेत, खूप पटकन लागतायत. पाहिलं म्हणजे मी जाणीवपूर्वक सांगतो, अशा काही गोष्टी जर आढळल्या तर छडी लागे छमछम या पद्धतीनं आपल्याकडं तो छडीही लागते, पालकांसमवेत छडी लागते. म्हणजे पालकांना समोर आणून ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा होणं गरजेचं आहे. आता एक सिंपल आहे, शिक्षकाची भूमिका काय पाहिजे, वर्ष वाया नाही तो. एखादा मुलगा तुमच्या क्लासला ऍडमिशनला आलाय, तुमचं काम आहे की तो करत नाहीये, तुम्हाला दिसतंय, बरोबर, तुम्हाला कळतं की तो काहीतरी कुठंतरी 4 चौघांना घेऊन टावळक्यात गेलाय, तुम्हाला दिसतं की तुमच्या क्लासमधली मुलगी कुठल्या तरी मुलासोबत म्हणजे फिरताना दिसते. शिक्षक म्हणून एक धाक असला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. वैयक्तिक, कदाचित हे बऱ्याच जणांना पटणार नाही, कारण काहींची मतं अशी येतील की हा त्यांचा पर्सनल भाग आहे. मला असं वाटतं गुरुचं स्थान हे पोरांच्या आयुष्यात आईबापांनी इतकं असतं. जर हे आईबाप जर सांगू शकतात तर तेच गुरुनेही सांगावं, शिक्षकाने सांगावं, स्पष्ट मत आहे. ते होत नाही. म्हणजे ह्याच्यामुळं त्यांना तो फ्रीडम, म्हणजे बऱ्याच मुला मुलींना आईबापांपासून सुटका व्हावी म्हणून बरेच जण बाहेर पडून येतात. मग तिथं शिक्षकांच्या समजा आता अशा अकॅडमीमध्ये आले तर आमची भूमिका आहे, सांगितलं पाहिजे आम्ही. बरं, दुसरं, पोलीस भरतीला पास व्हायला सर आहेच काय? मी तुम्हाला अशी उदाहरण देतो, सुनीताचं उदाहरण आहे. दुसरं सारिका काळे नावाची आमच्याकडं, म्हणजे तिचीच बहीण, जिला सर 8वीत तिचा मुलगा, 5वीत एक मुलगी, अशा प्रवासात ते अभ्यास करते सर, 2-3 वर्षात भरती होते. बघा, लक्षात घ्या, लग्न झालेली एक स्त्री जर या प्रवासात पॅशनेटली तयारी करते, मग सर ह्यांना जर, ज्यांना काहीच येत नाही, तुम्ही बघा तिचं पेपरवर, जर ती तयारी करू शकते तर चांगलं 12वी पास झालेल्या पोराला अडचण काय? काहीच अडचण नाही ना. मुळात अडचण होते की या सगळ्या प्रवासात ते पॅशन हरवून जाते, आणि पॅशन हरवलेली ना ते शिक्षकाला कळत असते. म्हणून मी म्हणतो की शिक्षक जबाबदार आहेत तुमच्याकडच्या क्लासला पोरांना. आणि मुळात आमच्याकडे हे सगळं कंट्रोलमध्ये काय, कारण मुलं आमच्याकडे निवासी आहेत. लक्षात घ्या, निवासी असल्यामुळे गोष्टी आम्हाला कंट्रोलच्या आहेत. महाराष्ट्रातले पोलीस आणि आर्मीचे मी म्हणेल की 80% अकॅडमीज हा सगळ्या निवासीच आहेत, पण 20% अकॅडमी तशा नाही आहेत. पण मी सजेशन दिलं आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून अत्यंत प्रकर्षानं की ज्यांना पोलीस आणि आर्मीची तयारी करायची आहे
त्यांनी निवासीच प्रशिक्षण घ्यावं, कारण तिथे काहीतरी शेड्यूल असतं ते पाहावं, त्या पद्धतीने त्या रुटीनला राहून ते कार्यक्रम केला पाहिजे. त्या गोष्टी कुठेतरी होतात. दुसरं मी सांगेन मुलांच्या चुका. मुळात मुलं आहेत ना एकमेकांच्या नादानं या प्रवासात येतात जातात, त्यांचं सातत्य राहत नाही. बरं, या फिला सुरुवात थोडक्यात आपल्याला एक मध्यंतरी वाक्य होते, नाद केला तर तो पुराच केला पाहिजे, थोडक्यात तो वाया नाही गेला पाहिजे. या भूमिकेत येऊन ते केलं पाहिजे, पण कधी त्या चुका छोट्या छोट्या. आता आमच्याकडे आशुतोष जाधव नावाचा एक मुलगा आहे, अतिशय प्रामाणिक सर, अतिशय प्रामाणिक, म्हणजे त्या प्रवासाला कुठलीच अडचण नाही, दरवेळी एका मार्कानं राहायचा. सर अशी मुलं किती आहेत? मग अगदी पोटा मोजणी इतकी मुलं राहतात. मग त्यांना जो फिअर असतो परीक्षेचा, की भीती वाटते, पेपर अभ्यास सगळं झालेला असतो, मग तिथं पेपरला वेगळी भीती वाटते, हात थरथर कापतात, पाणी सुटतं हाताला. मग अशा मुलांसाठी जरा थोडं सायकोलॉजी ट्रीटमेंट देणं गरजेचं राहतं. अशी मुलं खूप कमी आहेत की जी भीतीमुळे राहतात, पण अशी जास्त संख्या आहे की एकमेकांच्या नादाला नाद लागून राहिलेली आहेत. मुलांचं सातत्य राहत नाही, ते राहणं गरजेचं आहे. आणि एक 5-6 गोष्टी या सगळ्यांमुळं मुलांच्या आयुष्याला 18ला सुरुवात केलेला मुलगा 28ला भरती होते. माझं म्हणणं आहे 18ला सुरुवात केलेला मुलगा 20शीत भरती व्हावा, झालाच पाहिजे 2 वर्षात त्यानं. आणि परीक्षेची वाट बघत पोरं अभ्यास करतात, ही एक मोठी चूक आहे. भरती निघेल मग मी तयारी करतो, आज जाहिरात अजून आली नाही मग मी बघतो, ह्या भूमिकेत नाही राहिलं पाहिजे. तुम्हाला ते करायचंय ना तर तुम्ही आता बसनच लढा. बरोबर. ती त्यात समजा पकडून चला 10 जागा आहेत, तर 10 जागातली 1 जागा माझीही डोक्यात ठेवून नियोजन लावलं पाहिजे. मग ती कधी ऍड निघेल कधी नाही जर राहिलं पाहिजे. मुळात मी बऱ्याच वेळा असं म्हणतो, मुलं ज्यावेळी या प्रवास येतात ना तो संगत खूप छान म्हणजे व्यवस्थित पाहिजे सगळ्याच गोष्टींचे. एक सिंपल बघा, तुम्हालाही पटेल, पावसाचा एक थेंब असतो, आकाशातून वरनं खाली आला, तो जर मातीत पडला तर चिखल होऊन तो संपून जाईल तिथंच. तोच पावसाचा थेंब वरनं खाली आला, तापत्या तव्यावरती पडला तर वाफून चूर होऊन लगेच निष्ठ होऊन जाईल. तोच पावसाचा थेंब वरनं खाली आला, एखाद्या पानावरती पडला, दुसऱ्या दिवशी तिथं थोडंसं ऊन पडलं कवळं तर तो लांबून दवबिंदू म्हणून चमकून दिसेल. पण तोच पावसाचा थेंब वरनं खाली आला, समुद्राकाठच्या शिंपल्यात पडला आणि त्या शिंपल्यानं घट्ट मातीचं आवरण जर तयार केलं तर कालांतरानं होती. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ना त्या मोती होण्यासाठी त्या शिंपल्यात पडून उपयोग नाही, घट्ट आवरण करणं गरजेचं आहे. म्हणजे घट्ट आवरण जोपर्यंत होत नाही ना, मी पाहिले ना माझ्या आयुष्यात अख्खी रूम ना रूम भरतीये पॅशनेटली, आणि अशी मुलं करतात ना. आणि माझी अपेक्षा आहे की वातावरण क्रिएट करणं हे अकॅडमीचं, क्लासेसवाल्यांचं, शिक्षकांचं काम असतं चांगलं. कशा पद्धतीने वातावरण करायचं, उगाच पोरांना काहीतरी आपण आमिष दाखवायचं, हे करतो ते करतो अमकं करतो, मुलंही तशीच तयार होतात. आज मला सांगावं लागत नाही मुलांना. आता आम्ही काय केलंय, एक सवयीचा भाग म्हणून सांगायचा भाग. आमच्याकडे 11वी-12वीच्या मुलांना एक साधं सिंपल लॉजिक राहतं की त्यांनी आज दिवसभरात जे काय केलं ते नोट करायचं, नोट वही आहे. त्यांना ते अख्खं वर्षभरात शेड्यूल दिलेलं असं ऍडमिशन घेतल्यापासून त्यांना लिहायचं. त्यांना होतं काय माहितीये, मुलगा पण जबाबदार राहतो की मी आज काहीच केलं नाही रे. आपण जेवढं राबवू ना तेवढं कमी आहे सर. बरोबर. फक्त आणि मग असं जर असेल तर 2 वर्षात भरती व्हायला काय अडचण नाही या सगळ्या ह्याच्यात. म्हणजे या सगळ्यामध्ये यश मिळवण्याची तीव्रता, परफेक्ट नियोजन, अभ्यासातलं सातत्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगत, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. संगत मी इतकं जाणीवपूर्वक सांगेल सर, ही संगतच मॅटर करते. मग ती संगत शिक्षकाची, मग ती संगत मित्रांची, ती संगत पुस्तकांची, हीच मॅटर करेल या सगळ्या. तर आणखीन एक म्हणजे मी त्या ह्याच्यातून गेलोय म्हणून सांगतो तुम्हाला की खोटं बोलणे हा प्रकार खूप चालतो याच्यामध्ये. म्हणजे कसं की 5-10 मार्कांनी नापास झालेला असतो मुलगा एखादा, पण तो सांगतो की अरे मी एका मार्कात गेलो. तो स्वतःलाच असं सांगतो की एका मार्कात गेलो म्हणजे आपण तिथे यशापर्यंत पोहोचलोय. यामुळे स्वतःची जी फसवणूक केली जाते याच्यामुळे पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होते, असं नाही वाटत तुम्हाला? 100% होतं ना. काय होतो, एक बघा आता याच्यात एक 2 कॅटेगरी आहे. नवीन मुलगा जो ह्या वर्षीच तयारी करतो आणि जुना मुलगा ज्यानं 1-2 भरती दिल्यात आणि तो राहिलेला. मुळात गफलत तिथं होते. जो पुढे ना ज्यानं तो व्यवस्थित गाईड नाही करत खालच्याला. अगदी बरोबर. म्हणून म्हणलं ना मी, संगत खूप महत्वाची मॅटर करते. आणि मग ऍक्च्युली त्या प्रवासात आहे ना, जो नव्यानं तयारी करतो ना तो पूर्णतः उमेदीने करतो, पूर्ण उमेदीनं, मग त्यानं ऐकायचं किती किंवा काय तो भाग राहिला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे त्या ह्याच्यात. जसं तुम्ही आता मला मगाशी पॉइंट आउट केलं की
या सगळ्या ह्याच्यात शिक्षकांचा रोल तितकाच गरजेचा वाटतो का, किंवा तुम्ही इतके ना बोलता, तर मी आवाज सांगेल, मुळात पहिल्यांदा अगोदर शिक्षकांनीच खरं बोललं पाहिजे या सगळ्या ह्याच्यातनं. आणि मुलं तर खोटं बोलतातच की, म्हणजे ते मान्यच असतं, ते आपल्याला कळतं की तो राहिलेला आहे, तेवढ्या मार्कानं राहिलेला आहे, तो मला सांगतोय, पण तो का राहिला नाही सांगत नाही. मी 2 मार्कानं राहिलो, पण का राहिलो, काय चुका झाल्या, याच्यावरती अभ्यास होणं गरजेचं. तर तुम्ही एवढं म्हणताय की खरं म्हणजे सांगणं गरजेचं आहे शिक्षकांनी वगैरे, तुम्हाला भीती नाही वाटत की आपण सगळ्याच गोष्टी खऱ्या सांगेल तर विद्यार्थी आपल्यापासून दूर जातील? नाही सर, मुलं आणि पालक इतकं प्रेम करतात, आमच्या दरम्यान पालक मिटिंग असते. मला असं वाटतं की हे कुटुंब आहे, म्हणजे आम्ही जे गुरुकुल म्हणून मी जे काम करतोय ना, मला कधीच, मी पालकांना स्पष्ट सांगतो की ही संस्था तुमची आहे आणि तुमच्यामुळे हे संस्थेचं कामकाज चाललंय. तुम्ही काय केलंय की सर हे एवढे पैसे आहेत, राहायला खायला एवढे पैसे लागतात, हे पैसे घ्या आणि त्याला एक चांगलं माणूस, याला चांगलं नोकरीला लावा. पालकाच्या मनातला अंतकरणातला जो विचार आहे, जोपर्यंत शिक्षकाच्या अंतकरणात उतरत नाही ना, तोपर्यंत पोरं घडणार नाहीत. मग ह्या गोष्टी सर तुम्हाला समजतात, बाकीच्या क्लासवाल्यांना का समजत नाहीत? देर आहे, दुरुस्त आहे, आहेत ना असे काही लोक काम करणारे आहेत त्या पद्धतीने. नाही, समजलं पाहिजे, मला वाटतं खरंच अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू, एमपीसीचा क्लास वेगळा आहे, पोलीस भरतीचा क्लास वेगळा आहे, आपण एवढं जाणून घेतलं पाहिजे. ग्रॅज्युएशन नंतरच्या मुलांना ट्रीट करणं खरोखर वेगळं आहे, पण ग्रॅज्युएशनच्या अगोदर जी मुलं या प्रवासात येत आहेत ना, त्यांना ट्रीट करणं खूप वेगळं. तुलनेनं सोपं वाटतं? तुलनेनं आता मला सोपं वाटतं, कारण ऐकतात, ते ऐकतात म्हणण्यापेक्षा असं आपण म्हणता येणार नाही, पण त्या मुलांची ना जसं देऊ आपण, जे देऊ ते करणारे असतात. आणि ग्रॅज्युएशन नंतरचा वर्ग म्हणतो मलाच कळतं, मॅच्युअर झालेला असतो ना वर्ग, त्यामुळे ते काय कळते शिक्षण आम्ही शिकतो असं होऊन जातं. आपला रिझल्ट काय सांगतो अकॅडमीचा? सर माझं टार्गेट आहे, म्हणजे मी तुम्हाला आजही सांगेल, मला हायएस्ट कमी वयातली मुलं भरती करायची. बरं, याच वर्षी, म्हणजे लांबचं मागचं काही सांगत नाही, पण याच वर्षी 12 अशी मुलं आहेत की जी पहिल्या अटेम्प्टला भरती आहेत या वर्षीच्या. अजून मुंबईचा निकाल बाकी आहे या वर्षी. मागच्या वर्षी स्ट्रेंथ आम्ही कमी ठेवली होती, यंदा स्ट्रेंथ वाढवली आहे. ही 12 मुलं अशी आहेत की फर्स्ट टाइम भरतीला आली आणि त्या मुवमेंटला भरती होऊन गेली. त्याच्यातनं म्हणजे कमी वयात भरती करणं ही टॅगलाईन गुरुकुलनं पकडली आहे. बरं, कमी वयात. आणि काय मला वाटतं, गव्हर्नमेंटनं जर दिलंयच तुम्हाला काय 18व्या वर्षी पात्र, मग 19व्या वर्षी भरती का होऊ शकत नाही, याच्यावरती मी काम करतोय. आपल्याला ते करायचंय आणि ते करणारी मुलं असतील तरच गुरुकुल, अन्यथा येऊ नका, स्पष्ट मत असतं माझं वैयक्तिक या सगळ्या ह्याच्यात. साधारणतः म्हणजे कमीत कमी किती वर्षांचा मुलगा किंवा मुलगी तुमच्याकडे येऊ शकते प्रशिक्षण घेण्यासाठी? साधारण 16. आता आम्ही 16 वर्षाच्या, म्हणजे 10वी झालं की आपण लगेचच घेतोय त्या सगळ्या ह्याच्यातून. आणि येत्या काळात स्वप्न आहे, आम्ही आपल्या पॉडकास्टमध्ये सांगेल की R4 जे काय स्टेटचं असेल, सेंट्रलचं असेल, यांची जे काय तयारी करायची आहे, यांच्यासाठी गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही फलटणमध्ये गुरुकुल ज्ञान संकुल या माध्यमातून 8वी 9वी 10वी पासूनच आम्ही त्या प्रवासात एनडीएची तयारी असेल, पोलिसांची शाळा म्हणून आपण जसं म्हणूयात की सैनिक भरतीची शाळा, असं या पद्धतीने आम्ही ते नियोजन लावतो, जेणेकरून या मुलांना तीच आवड लागेल, खेळाची आवड लागेल, त्यांना आपला ह्या सगळ्या नॉलेजफुल गोष्टी मिळतील, ही भूमिका ठेवून कामकाज करतोय. तर बऱ्याच वेळा काय होतं की आम्ही एखाद्या पोलीस भरतीची तयारी करत असतो आणि शासनाचे काही धोरणं असतात, त्याच्यामुळे कधी कधी एक्झाम पोस्टपोन्ड होते पुढे, आणि ते मग गॅप पडत पडत कधी कधी 2-3 वर्ष भरतीच होत नाही. अशा वेळी एक विद्यार्थी म्हणून मेंटली खूप ट्रेस येतो, कारण हे सगळं चालवायचं किंवा हे सगळं करायचं म्हटलं की तुम्ही जसं म्हटलं तसं संयम खूप गरजेचा असतो. त्याचबरोबर एक जबाबदारी पण असते, घरातून पैसे पण, सगळ्याच गोष्टी असतात. अशा सिच्युएशनमध्ये एका मुलाने किंवा एका विद्यार्थ्याने स्वतःला मेंटली स्टेबल कसं ठेवलं पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी? अगदी तुमचा प्रश्न खूप मस्त आहे, मला आवडला. एक सर सांगू, शासन म्हणजे गव्हर्नमेंट येणारे बदलणार दर 5 वर्षांनी, हे तर फिक्स आहे, त्यात काय नाही. मुळात आत्ता तुम्ही पेपर आउटलाईन बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये पोलीस दलाची खूप आवश्यकता आहे, येत्या काळात ती भरली जाईल. इथून पाठीमागचा काळ वेगळा होता भरतीचा, आणि मी जाणीवपूर्वक हे विधान करतोय, कदाचित या 2025 पासूनचा भरतीसाठीचा सुवर्ण काळ असेल. बरं, ते प्रोसेस होईलच, पण तरी पण मानून चालू की समजा एखादी भरती पोस्टपोन होते याचा अर्थ ती पुढे जाते, किंवा त्या गव्हर्नमेंटच्या काही रूल्स रेग्युलेशन्समुळे त्या अडचणी नक्कीच होतात, आणि भरतीमध्ये खूप साऱ्या त्रुटीज आहेत.
म्हणजे अगदी पेपर सिस्टम फॉलो होत असताना देखील ज्या पद्धतीनं भरती प्रक्रिया होते, मग सांगितलं होतं की 25 मार्काला हे ते, 25 मार्काला मराठी, 25 मार्काला गणित, 25 मार्काला बुद्धिमत्ता आणि 25 मार्काला सामान्य ज्ञानामधले सगळे विषय. ते आपल्याला कुठंच पाहायला भेटत नाही. अशा खूप छोट्या छोट्या त्रुटी आहेत. पण माझं वैयक्तिक मत आहे, जर हे सगळं होणार आहे, फिक्स आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही भरतीची तयारी करताय, तर नाद केलायच तर तो पूर्ण केला पाहिजे त्या पिरियडमध्ये. पण एक डोक्यात ठेवलं पाहिजे, एखादी जर परीक्षा जर पुढे गेली तर दुःख वाटायचं आवश्यकता नाही. उलट तयारीसाठी चांगला वेळ भेटलाय, अजून स्वतःला मर्ज करून अजून, म्हणजे मी असं म्हणतो की 1 mm बाय 1 mm बाय 1 mm च्या स्क्वेअरमध्ये 1000 फूट खाली जाऊन तुम्ही 1000 मीटर खाली जाऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर तेवढा जर वेळ भेटतोय तर वेळेचा उपयोग केला पाहिजे. स्वाभाविक वाटतं ज्या मुलांना की याला आता भरती नाहीये किंवा काय नाहीये, तर माझं स्पष्ट मत राहील, घरचे जर आधार देत नसतील स्वाभाविक वयानुसार, तर काम करून अभ्यास करा. बरं, स्पष्ट मत असेल, करायचंच आहे तर. मग असं उगाच आपल्या, म्हणजे आता एक फॅड आहे बघा, पालक सांगतात आपल्या ह्यांना, मुलांना, की मला भरती करायची होती पण ते असं झालं की परिस्थिती, कदाचित ही वेळ आपल्या येऊ नये म्हणून आपण आता त्या प्रोसेसला राहणं गरजेचं आहे. केलाय तर ती पूर्ण केला पाहिजे आणि निघते ना सर भरती. मागच्या गव्हर्नमेंटनं 3 वेळा काढली, कदाचित यावेळी पण प्रोसेसला ते निघेल. खूप साऱ्या, फक्त भरतीच नाही, वनरक्षकच्या परीक्षा आहेत, पोलीसचा आहे, आर्मीचा आहे, त्यानंतर सरळ सेवेच्या इतर परीक्षा आहेत. अभ्यासक्रम जर तुम्ही नीट पाहिलात, काहींना फक्त इंग्लिश आहे, इंग्लिश व्याकरण, बाकीच्या बऱ्याच परीक्षांना इंग्लिश व्याकरण नाहीये. त्यामुळे आपण कदाचित आपण एखाद्या नवीन विषयामध्ये येताना आपण ह्या विषयावरती पण एकदा आपण चर्चा करू की कोणकोणत्या प्रोसेस आहेत. आणि जर एवढं सगळ्या संधी आहेत तर विद्यार्थ्यांनी जरी एखादी परीक्षा पुढे गेली, जाणीवपूर्वक बोलतोय, अभ्यासाला भेटलेला वेळ म्हणून सदुपयोगी लावावा. जर त्या काळात जर आर्थिक चणचण मांडली तर काम करून कुठंतरी काय प्रोसेस करून ते केलं पाहिजे. ही परिस्थितीला सामोरं जावं लागेल. सामान्य माणसाच्या मनातला एक प्रश्न विचारतो, जो खरंच खऱ्या अर्थाने जे बिगिनर विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा असतो. जसं तुम्ही बोललात की भरतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, वनरक्षक असेल, आर्मी भरती असेल, पोलीस भरती असेल, किंवा जिल्हा नियोजन समितीच्या वेगवेगळ्या जागा निघतात, अगदी तलाठीपासून क्लास 3 क्लास 4 असतील. या सगळ्या भरतींमध्ये 2 नंबर चालतं का, फ्रॉड होतो का, आणि पैसे भरून भरती होता येतं का? त्याचं कारण असं की आजही गावाकडे, ग्रामीण भागामध्ये एखादा मुलगा जेव्हा कष्ट करून पोलीस होतो, आर्मीमध्ये भरती होतो, तेव्हा शेजारची लोक, गावातील लोक, बऱ्याच वेळा असं बोललं जातं, नाही पैसे दिलेत ना म्हणून भरती झाला. तर एक शिक्षक म्हणून सांगा की खरंच अशा गोष्टी होतात का आणि घडतात का? ऍक्च्युली या प्रश्नाचं उत्तर मला खूप विस्तृतपणे द्यायला आवडेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. मुळात म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की एखादा मुलगा कष्ट करून भरती होतो, या सगळ्या ह्याच्यात त्याचा एक रेफरन्स देईल. रांजणगाव सांडस या भागातली आमच्याकडे एक मुलगी योगिता जांभळकर, ही अगदी करेक्ट 19-18च्या टप्प्यात भरती झाली. दिसायला एकदम छोटी मुलगी, आणि ती भरती होईल असं कुणाला गावात वाटत नव्हतं. ती भरती झाली, तर सत्कार झाला, आम्ही घरी गेलो, तिकडे सत्कार झाला. गावात चर्चा झाली की ही मुलगी हिच्या बापानं पैसा देऊन हिला भरती केली असेल. मग मला त्यांच्याकडून कळलं. मुळात मग त्या गावात कार्यक्रम घेतला. मग तिथं मला त्यांच्या ते काही 4-5 लोक त्यांच्याशी सांगितलं प्रवास काय होता. मुळात पैसे देऊन भरती होता येतं का, याचं जर माझ्यासारख्या माणसाचं उत्तर द्यायचं झालं तर मी सांगेल, हे जे काही दलाल आहेत ना, दलाल ज्यांनी फॅड आणलंय, आजही हे दलाल मोकाट सुटलेले आहेत. हे फक्त कोणतरी वरचा अधिकारी असतो, कोणाचं आमचं वरचं ओळखीचं आहे, मग पेपर मॅनेज करतो, असं करतो, तसं करतो, हे सांगून फक्त विद्यार्थीच नाही, पालकांना सुद्धा प्रलोभन आहेत. तुमचा मुलगा आमका करू, पेपर देऊ, हे करू. पण सर, माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हापासून पाहतोय, याच्यात ही गोष्ट कधीच पूर्ण शक्य झालेली नाहीये. एक तर ती लोक सापडलेलीच आहेत, कारण सत्यमेव जयते हा तर याच आपल्या क्षेत्राचा सगळा भाग आहे. ह्या लोकांमुळे ना एक निगेटिव्हनेस पसरून जातो. हे दलाल, आणि जसं वाईट प्रवृत्ती तशी एक वाईटच प्रवृत्ती आहे ऍक्च्युली. पण मी अगदी प्रांजळपणे सांगेल, कुठलाच माझ्या आतापर्यंतच्या बघण्यातला मुलगा पैसे देऊन भरती झालेला नाहीये. मग ते ऑफलाईन मधला असो, ऑनलाईन मधला असो, मॅनेज काय होतात, काय करतात हे फक्त सांगतात. म्हणजे मला ही परीक्षा असे फोन आलेले आहेत
की सर अमका अमकं पैसे मागतोय, अमका अमकं तमकं मागतोय. मग आम्ही हे रेकॉर्ड्स ऑलमोस्टली काही वेळा पोलिसांना दिलेत. हे दलाल अशीच आहेत, तीच लोक आहेत, तीच लोक आहेत, ती फिरत राहतात इकडं तिकडं. आपण बघतो काय कॉफ्याज त्या गोष्टी पाहतो. ऍक्च्युली ना माझं वैयक्तिक, मी जरा थोडंसं अध्यात्म या सगळ्या गोष्टींच्या थोडंसं डोकं असल्या कारणानं जसं कर्म आहे तसं फळ भेटणार आहे. बरोबर. कदाचित आज तुम्ही एखादं चुकीचं काम करताय तर कदाचित उद्या त्याचं तुम्हाला तसंच चुकीचं फळ भेटेल. आणि वैयक्तिक सांगायचं झालं तर पैसे देऊन, म्हणजे पालकांना आणि मुलांना मी या पॉडकास्टमधून सांगेल, कदापि आपल्या आयुष्यात कुणाला 4 पैसे देऊन माझं हे काम करा या भानगडीत कुणीच जाऊ नका. हे कामच होत नाही, कधी नाहीच होत. फक्त हे दलाल पैसे घेतात, फरार होतात, जेलमधनं जाऊन माघारी येतील, त्यांना काही होत नाही. म्हणून आपल्याकडे या सगळ्या सेगमेंटमध्ये कठोर नियमावली बनली आहे, जो काही दंडाचा भाग आहे. आणि या ह्याच्यात मला वाटतं की प्रामाणिक तयारी करणारा पोरगा आहे ना, म्हणून पालकांच्यात अवेअरनेस, मुलांच्यात अवेअरनेस होणं गरजेचं की असल्या भूलथापांना आपण बळीच पडतात. म्हणून प्रत्येक वेळी बघा, आता अगदी मुलं सिलेक्ट झाली तरी सुद्धा त्यांच्या वेटिंग लिस्ट मधल्या मुलांसाठी बघा, परत सांगतो की खालच्या मुलांसाठी फोन जातो, तुझं नाव वरती गेला मी इतके सोडतो. तर ह्या अशा गोष्टींमध्ये नाही राहिलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जसं समाजात चांगल्या प्रवृत्ती आहेत तशा वाईट प्रवृत्ती आहेत. ह्या वाईट प्रवृत्ती कमी झाल्या पाहिजेत ना. कामं तर काही होत नाहीत, पण ते आयुष्यभर एखाद्या मुलाच्या मनात राहील ना, मी अमके येणं राहिलो, आणि म्हणून कर्माचं तसं फळ राहील. या गोष्टीमध्ये नाही पडलं पाहिजे. आणि ऍक्च्युली माझ्या तरी आतापर्यंत बघण्यात असा प्रवासातला एकही विद्यार्थी भरती झालेला माझ्या आयुष्यात नाहीये आतापर्यंत तरी. मग पेपरला पाहायला भेटतं, पेपरला ऐकायला भेटतं, ते खोटे असं म्हणणार नाही, पण या त्या लोकांमुळे ना चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांना आणि मुलांना याचा नक्की त्रास होऊन जातो. म्हणजे आपल्याकडे एक नियमावली चांगली राहिली पाहिजे, माझं मत आहे. म्हणजे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यासाठी 5-50 लाख रुपये देऊन कुठेतरी आर्थिक फसवणूक करून घेण्यापेक्षा मुलाला सांगावं की 2 तास एक्स्ट्रा अभ्यास कर. म्हणजे परिस्थिती अशी आहे की मी विचार करतो बऱ्याच वेळा, पालक अगदी 10-10 लाख रुपये देतात. आमचं बरं काय कुठलं ठाव ठिकाणा नसतो, लक्षात घ्या, काही भरोसा नसतो. 10 लाख रुपये त्याला देतात. मी म्हणतो की इकडं तुम्ही मुलासाठी 2 वर्षात 2च लाख रुपये खर्च करा. तुमच्या मुलाला खाण्याला पिण्याला सांगा, तो भरती होऊन जाईल ना. बरं तो काय नाही तर शेती विकून मंगळसूत्र घाण ठेवून पैसे दिले. हे मला असं जेव्हा मुलं सांगतात ना, मग असं 2 कानाखाली लावा त्याला पहिला वाजवा की अशी बुद्धी काय येते. बरं आपण ह्या प्रवासात जाऊ, तर उद्या आमच्या काम काय करू आपण. म्हणजे सुरुवातच अशी झाली तर म्हणजे नैतिक मूल्य कुठेतरी हरवतात. आणि ती माझं मुळातच मत आहे, अकॅडम्या, शाळा, क्लासेस यांनी मुलांना या सगळ्यांसोबत, पैसा हा बाय प्रोडक्ट आहे सर, तो येत जाईल तुमच्या कामानुसार, त्यानं तुमची कामं होतील, पण समाधानासाठी तुम्ही नीतिमूल्य जपली पाहिजेत. आणि मला वाटतं आम्ही ज्या सेगमेंटला काम करतोय, एखादा मुलगा अधिकारी होऊन बाहेर पडतोय, तर त्याची नैतिक मूल्य चांगली असली पाहिजेत, ज्याला आपण इथिक्स म्हणूयात, ते असणं गरजेचं आहे. ते हरवत चाललंय. सर पेपरमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी वाचतो. आता कसं होतं की तुम्ही जसं म्हटलात की पोलीस भरती असेल किंवा आर्मी भरती असेल करणारा जो वर्ग आहे तो अति सर्वसामान्य कुटुंबातील मुलं असतात. अगदी की काही मुलांच्या आईवडील रोजंदारीवरती काम करत असतात दुसऱ्याच्या शेतामध्ये, काहींचे कोरडवाहू शेती असते, काही विद्यार्थ्यांचे आईवडील हे कुठेतरी बाहेर कारखान्यात वगैरे काम करत असतात आणि ते आपल्या मुलांसाठी पैसे खर्च करत असतात. असा एखादा मुलगा जेव्हा तुमच्याकडे येतो, आम्ही पेपरमध्ये पण बऱ्याच फसवणुकीच्या गोष्टी ऐकत असतो किंवा वाचत असतो, मग अशा वेळी पालकांनी तर प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं असतं, मग अशा वेळी क्लासेसवाल्यांची किंवा क्लासवाल्यांची कितपत जबाबदारी असते त्या विद्यार्थ्याला प्रॉपर ट्रीट करणं, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची का फसवणूक होते अशा वेळी? अगदी खरं आहे सर. मध्यंतरीच्या काळात आपण हे पाहतो बातम्यांना, टीव्हीला किंवा इकडं तिकडं. सर मुळात आहे ना, म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की एखाद्यानं जर एखादा क्लास सुरू केलाय किंवा एखादी संस्था सुरू केली किंवा अकॅडमी सुरू केली, त्याला जर खरंच वेळ देता येत असेल तर त्यानं ते चालवलं पाहिजे, ते बंद केलं पाहिजे. मग जर तुम्ही पालकांना एक विश्वास देता की अमकं होईल तमकं होईल ह्या ह्याच्यात, किंवा पैसे घेणं किंवा तो भाग म्हणूयात आपण त्याच्यातनं, किंवा गैरव्यवहार म्हणूयात, वागणं, वर्तणुकीचा भाग, म्हणजे मुलांसोबतच शिक्षकांनी दारू पिणं हा एक प्रकार पाहायला भेटतो आपल्याला, किंवा मुलांसोबतच शिक्षकांनी पार्ट्याला जाणं, बरोबर, म्हणजे ते पण आर्मी आणि पोलीसच्या शिकवणाऱ्या शिक्षकांना.
हे कुठंतरी थॉट प्रोसेसला नाही बसत आहे. अगदी बरोबर. मग हे पालकांची फसवणूक इनडिरेक्टली. तर मला असं वाटतं की प्रत्येक अकॅडमी, प्रत्येक क्लास, प्रत्येक संस्थेला काहीतरी उद्दिष्ट, धोरणं, नीतिमूल्यनं जपलेली पाहिजेत. आणि मला असं वाटतं की आपल्या एखाद्या क्लासला किंवा एखाद्या अकॅडमीला किंवा एखाद्या शिक्षकाला काय नैतिक अधिकार की त्या मुलाचं आयुष्य आपण असं फसवणुकीतनं करणं. बरोबर. थोडक्यात काय होतं की या सगळ्या गोष्टींमुळे ना एक चांगली तयारी करणाऱ्या, चांगली तयारी व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना अडचणी येतात. शंकेनं बघितलं जातं तुमचं खरंच तसं आहे का, किंवा तो गोष्टी आहेत का, किंवा बातम्या बघायला भेटतात की मुलींच्या बाबतीत असा असा भाग आहे किंवा काय. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणांवरती ना चांगल्या लोकांची गरज आहे की जे ह्या पद्धतीनं हे जे काही सगळा भाग बघतो आपण, पेपर फुटीचा असेल, आमिष दाखवायचा असेल, मुलींसोबतचा गैरव्यवहार असेल, ह्याच्यावरती कुठेतरी संपून गेलं पाहिजे. बरोबर. आणि त्यांना वास्तववादी शिक्षण दिलं पाहिजे. वास्तववादी, करतोय बाबा करतोय, तू चुकतोय तर चुकतोय, काय बिघडतो 2 रट्टे टाकले तर चुकल्यानंतर. मला एक तुम्ही तुमच्या पोराला टाकू शकता, तुम्ही तुमच्या मुलीला बोलू शकता, मारू शकता, पण काय बिघडतं एखादा जर समजा चुकीचं आहे तर त्या पालकांना सांगणं, पालकांची जाणीव करून देणं. सो मला असं वाटतं की कुठेतरी नीतिमूल्य हरवतात, नैतिकता जाते म्हणून अशी कृत्य घडतात. माझं स्पष्ट मत आहे, कदाचित क्लासेसवाल्या माझ्यासारख्या मित्रांना जे आहेत सहकारी त्यांना काही वाईट वाटेल, पण आपल्याला खरंच जर संस्थेला वेळ देता येत असेल आपल्या, तरच आपण या फील्डला राहावं, अन्यथा दुसरं काहीतरी काम केलेलं बरं. कारण आपण एखादं अख्खं कुटुंब बसवून टाकतो. बरोबर. आपल्याला 2 अधिकार आहेत ना, एक तर ते कुटुंब पूर्णतः उभं करणं, आणि हे जे काही काम आहे ना, हे कुठलं मागाच्यापासून बोलतोय की सर्टिफिकेटचं नाहीच ना, तो उभा राहणार आहे. मुलाचं आयुष्य, कुटुंब उभं राहणार आहे. तर आपल्याला कोणाचा अधिकारच नाही ना की त्याला राख रांगोळी करून सोडून देणं. मुलाचीही तितकी जबाबदारी आहे. त्याला कळतं हो सगळं सर, की हे शिक्षक बरोबर आहेत का, शिक्षक चूक आहेत का. मुलाच्या प्रमाणे शिक्षक वागला नाही पाहिजे, चुकीच्या कलेनं. चुकल्यानं सांगितलं पाहिजे असं. आणि ती समज पालकांसोबत पाहिजे. म्हणून म्हणतो ना, संस्थेमध्ये एखादा पालकांनी त्यांचा मुलगा एखाद्या जर क्लासमध्ये दिला, पाठवला, किंवा एखाद्या अकॅडमीमध्ये ठेवला किंवा संस्थेत पाठवला, तर पालकांनी त्या शाळेत गेलं पाहिजे किंवा त्या अकॅडमीमध्ये गेलं पाहिजे, क्लास पाहिलं पाहिजे काय होते काय नाही. मुळात पालक पाहत नाहीत. आज किती महाराष्ट्रामधल्या स्पर्धा परीक्षांच्या क्लासची फी पालक भरतात स्वतः जाऊन. बरोबर. आज जसं शाळेत असताना जर पालक लक्ष देत आहेत ना की माझ्या मुलाला मराठीला कोण शिकवते, गणिताला कोण शिकवते, हिंदीला कोण शिकवते, तसं मग स्पर्धा परीक्षेच्या क्लासला जेव्हा तुम्ही मुलगा पाठवताय तर तितकीच जबाबदारीनं बघा ना तिथं कोण आहे, काय आहे, जेवढी सांगितली जाते तेवढीच फी आहे का, तेवढीच. पोरं कुठे बोलतात ना बऱ्याच वेळा, म्हणजे घरी सांगायचं 50,000 फी आहे, तिथं फी 30,000 रुपये असते, मग 20,000 रुपये मुलांसोबत पार्ट्या आहेत. परिस्थिती अशा नाही. खरंच आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये ना नैतिकतेनं जाणं गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये पालकांचा रोल महत्वाचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे तितकाच शिक्षकांचा सुद्धा आहे. आणि हे सगळं करत असताना नीतिमत्ता आणि नैतिकता जपली पाहिजे सर्वांनी. मी सजेशन देईल माझ्या सगळ्या क्लासेस आणि अकॅडमीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना, आपण ह्या वेळेनं गेलो तरच आपलं फ्युचर आहे. बरोबर. लक्षात घ्या, मुलं वाढवणं याच्यापेक्षा आहे त्या मुलांना खूप चांगलं प्रशिक्षण. आणि मुलं येतात ना सर, चांगलं लागलं की शोधत येतात ना. आता आज गुरुकुलमध्ये 36 जिल्ह्यांपैकी 31 जिल्ह्यातली मुलं आहेत. आम्ही कुठेही जाहिरात करत नाही. आज पहिला पॉडकास्ट मधनं मी सांगतोय, कुठल्याच प्रकारचं मुवमेंट नाही राहत, फक्त तेवढ्या पुढचं आमचं काय असेल ते व्हॉट्सअप तेवढाच भाग. मग हे माझं म्हणणं आहे की मुलं येतात ना, तुमच्यापाशी मुलं येतात, पालक आहेत फी द्यायला तयार, तर त्यांना शिक्षण पाहिजे. बरोबर, गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या मुलाच्यात परिवर्तन पाहिजे. परिवर्तन करणारे शिक्षक त्यांच्या मुलाच्या आयुष्यात आणावेत म्हणून ते प्रयत्न करतात. लक्षात घ्या. मग तसं जर शिक्षकांनी राहिलं किंवा संस्थेने राहिलं तर संस्थेसाठी पण गरजेचं, म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यासाठी पण गरजेची आहे. आणि मुळात तो मुलगा करत नसेल, आता आमच्याकडे काय प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती, सवयींवरती काम आहे. हे जर प्रत्येकाने केलं तर फायदा नक्कीच आहे सगळ्यांचा. आणि त्याच्यात बघा ना, एखाद्या पालकाला जेव्हा मला पालक जेव्हा सांगतात की सर हा घरी असताना उठत नव्हता, हे काम करत नव्हता, ते काम करत नव्हता, आता त्याच्या बोलण्यात फरक, त्या पालकांना समाधान वाटतं की माझ्यापर्यंत हा बदल झालाय.
आणि हे बदल होणंच गरजेचं आहे. बरोबर. जेव्हा त्याला पोलीस व्हायचंय, आर्मी व्हायचंय किंवा कुठली एखादी सरकारी गव्हर्नमेंट नोकरी घ्यायची, त्यांना अगोदर त्या डिसिप्लिन मध्ये येणं गरजेचं आहे. हा माझा थॉट प्रोसेस आहे. म्हणजे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही अधिकारी होत नसता, तर जेव्हा अभ्यास चालू करता ती प्रोसेसमध्ये तुम्ही अधिकारी घडत असता आणि ती प्रोसेस देण्याचं काम क्लासवाल्यांचं आहे, असं माझं स्पष्ट मत हे आहे. महिन्याला जी फीज आकारली जाते ती सिस्टम काय? कारण एखादी भरती आली जवळ की क्लासची कुठल्या तरी ऍड येते, आमच्याकडे या 2 महिने क्लास करा, 1 महिने क्लास Fast करा. track. हा, एका महिन्यामध्ये होतं का असं? एका महिन्यामध्ये कोणी? सर ऍक्च्युली मला तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, या महिना सिस्टम वरती माझा पूर्णतः माझा विरोध आहे. आता होतं काय सांगतो, एखादा मुलगा जेव्हा म्हणजे एखाद्या क्लासला येतो, आता महाराष्ट्रात किती क्लासेस आणि किती सगळ्या गोष्टींना मी जाणीवपूर्वक बोलतोय, पोलीस भरती आणि आर्मीच्या साठी किती अशा आहेत की जे मुलांना एक अकॅडमिकली वर्षभराचं नियोजन देतात, नाहीत देत. बरोबर. ते नियोजन असणं गरजेचं आहे. जेव्हा मुलगा एखादा महिन्याचा येतो ना, तर तो 5,000 6,000 रुपये फी घेऊन समजा तिथं जातो, तो भरतो. त्याला वाटलं ना की नाही होतंय, मग त्यानं तिथनं जागा बदलायची. आज 2-2 किलोमीटरवरती अकॅडमीज आहेत. त्यानं या अकॅडमीतनं उठायचं, दुसऱ्या अकॅडमीत जायचं. तिथं त्याला वाटतं की माझी मैत्रिणी इथं नाहीयेच, आता काय मला इथं करमतच नाहीये, तिथनं उठायचं, त्यानं दुसरीकडे जायचं. ह्याच्यात त्याचा वेळ गेला, पैसा गेला, पण पैसे कोणाला भेटले? आमच्यासारख्या अकॅडमीवाल्यांना. माझं स्पष्ट मत आहे, हे अकॅडमी प्रोसेसमध्ये असताना, क्लासेसमध्ये असताना, स्पर्धा परीक्षांमधल्या पोलीस आर्मी सरळ सेवेसाठी महिना सिस्टम बंद व्हावी, हे करणं गरजेचं आहे. ह्याच्यात फक्त शिक्षकांचा फायदा होतो, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. ठीक आहे, एखाद्याला जर समजा जमत नाहीये किंवा काय भाग आहे, करणारी मुलं फार कमी आहेत, अगदी बोटामध्ये इतकीत. आणि हे माझं म्हणणं सुरुवातीला ऐकताना बऱ्याच जणांना विचित्र वाटेल, खटकेल, पण जर शांत डोक्यानं विचार केला तर ते पटेल किंवा हे गरजेचं आहे. कारण महिन्यानं तो पोरगा आज येते उद्या तिथे. आणि मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला कुठंतरी सारखं फिरत नाही राहायचं, एका ठिकाणी गेलो तिथं व्यवस्थित. म्हणून मी बऱ्याच वेळा आता जेव्हा फोन करतो, एखादा मला बुलढाण्यावरनं फोन येतो, सर गुरुकुल अकॅडमी लावायचे, माहिती सांगा. मी म्हणतो प्रत्यक्षात बघायला. तो म्हणतो बुलढाणा तर खूप लांब आहे. मी म्हणतो तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. खरंय. मग तू लक्षात ठेव, यायचंय का नाही बघून जा, इथं जेवण करून जा, इथं एखादं प्रोसेस जी चालली तर विचारून जा, मुलांच्यात काय आहे काय नाही, हे प्रत्येक ठिकाणी होणं गरजेचं आहे. मग पालकांना बघा, आपण जर एखादा मुलगा कॉन्स्टेबल होतो तर त्याच्या आयुष्याची रोजीरोटी फिक्स झाली हो. बरोबर. मग त्यानं त्याच्या प्रवासाचा मार्ग निवडताना खूप जाणीवपूर्वक निवडला पाहिजे, असं माझं मत आहे. आज फोन करून अमकं करू तमकं करू, हे असतं ते असतं, पण वास्तवामध्ये काहीच नसतं. हे फसू नये म्हणून मुलांनी आपण एखादा शर्ट घ्यायचा म्हणलं तरी आपण साधं सातारवरलं नाही भेटलं कापड तर आपण पुण्यात येऊन बघतो. तर पुण्यात नाही भेटलं आपण मुंबईत जातो, का लग्नाचं कापड माझं चांगलं. हे आयुष्याचं आहे ना, म्हणजे आयुष्याचा महत्वाचा भाग आहे ज्या तुमचं आयुष्य. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की जाऊन बघितलं पाहिजे, एक दिवस वेळ काढायचा, जायचं, बघायचं काय सिस्टम आहे, कसं चाललंय, 4 लोकांना विचारायचं, नंतर डिसाईड. कारण करिअरचा प्रश्न आहे, मुलांच्या आयुष्याचा प्रश्न. तर तुम्ही म्हटलात की तुमच्याकडे एखादा गरीब विद्यार्थी येतो जो खरंच होतकूर आहे आणि ज्याच्यामध्ये कॅलिबर आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, किंवा तो खरोखर त्याला वाटतं की आपण होऊ शकतो, परंतु पैशांचा प्रॉब्लेम आहे. अशा मुलांसाठी तुम्ही कमवा आणि शिका ही योजना राबवता, बरोबर? ही कमवा आणि शिका योजना नक्की प्रोसेस काय आहे, आणि तुम्ही जे म्हणता की इथे येऊन काम करून काय असेल ते संस्थापन तुम्हाला वरून मोबदला देईल, काम कोणत्या प्रकारचं असतं आणि काय असतं? आता मुळात हे कमवा आणि शिका योजनेची कन्सेप्ट मला म्हणजे माझे मित्र आणि मार्गदर्शक उमेश कुदळे सर यांच्या मार्फत डिस्कस करताना आली होती. मुळात काय आहे की अशी खूप मुलं आहेत की ज्यांना करायचं असतंय, पण वय झालेलं आहे, पण त्यात पण एक गरजू आहे, गरज आपण म्हणू, पॅशनेटली तर करायचं, जायचं, थोडीशी अडचण येते. अशा मुलांना प्रवासामध्ये गुरुकुल कमवा आणि शिका योजना म्हणजे काय, साधारण एक 25 नंतरचा मुलगा आणि 28च्या आतला मुलगा, ह्या 3 वर्षाच्या गॅप मधलाच मुलगा त्या प्रवासामध्ये आम्ही घेत असतो. त्याची एक परीक्षा होते कमवा व शिका योजनेची, त्यातनं अगदी सिलेक्टेड मुलं, सिलेक्टेड म्हणजे 10 मध्ये 1 मुलगा असं म्हणलं तरी चालेल, सिलेक्टेड तितकीच मुलं घ्यायची. त्यांनी काम काय करायचं, इथं गुरुकुलमध्ये कॅम्पस साफसफाईचं असेल, लायब्ररी मॅनेजमेंटचं असेल, त्यासोबत मुलांचं सगळं जे काय सकाळपासून रुटीन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल,
मेसमध्ये जे जेवण चालतं ते सगळं गो थ्रू लाईनमध्ये असतं, ते सगळं लाईनअप करून घेणं, हे सगळे त्यांच्यासाठी कामं असतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कमवावं शिकेतला जेव्हा आमचा एक निकाल आला, म्हणजे या डोक्यात कन्सेप्ट का आली, आमच्याकडे एक 2 मुलं होती, प्रकाश गव्हाणे, त्यानंतर विपुल जाधव, आणि तिसरा एक मुलगा महेश मोरे म्हणून. बरं. मला सांगायला कौतुक आहे की ती 3ही मुलं आज भरती आहेत. महेशचा निकाल आत्ता ह्या वर्षी आला, पाठीमागच्या वर्षी प्रकाश आणि विपुल हे भरती झाली. माझं वैयक्तिक मत आहे, ह्या मुलांची खरंच गरज होती. म्हणजे प्रकाशच्या आयुष्यात तर त्याचे घरचे म्हणत होते की सर आता पैशामुळे मी माझा पोरगा नेतो, नाही त्याला मला आता ते हे होत नाहीये. आणि आपल्याला जाणवतं ना, हो प्रामाणिक कोण आहे, अप्रामाणिक कोण आहे, एवढं तरी. मग त्याच्या घरच्यांना बोलवून घेतलं, म्हटलं पैशाची काही काळजी करू नका, कसलीच काळजी करू नका, काही अडचण नाही, तुमच्या मुलाला चांगला येतो, त्याचं सगळं व्यवस्थित, सगळं फिट एकदम चांगला करतोय तो, तुम्ही नका पैसे भरू, त्याला आपण पैशाची सोर्स तयार करू. मी त्याला लाडानं पक्या म्हणायचो. मग पक्या ये रे पक्या, मग ते कामं सगळ्यांच्या मी त्यांच्या मार्फत फॉर्म केलं सगळं ते. आणि मग त्या मुलांना कामं दिली, काय साफसफाई करायचं, मॅनेजमेंट सगळं बघायचं, काय जेवणाचं असेल, काय असेल, डबे नेणे आणणे असेल, म्हणजे मुलींच्या कॅम्पसला डबे पोच करणं, ही सगळी कामं करायची. तेव्हा ती भरती झाली ना, पक्यानं एक मिठी मारली, गाडीत मी खाली उतरलो, मिठी मारली, त्या डोळ्यातनं पाणी आलं. ते हायेस्ट क्षण आहे आयुष्यातला. बाकी विपुल नंतर आमचा एक महेश मोरे म्हणून पोरगा भरती झाला. कसं असतं की आपल्याला मुलं कळतात आणि आपली हीच मुलं असतात. खरंय खरंय. आणि गुरुकुल म्हणजे तसं नातं आहे, आणि फसवणार तर लगेच कळतो ना आपल्याला, टांगव कोण टाकते एवढं तर कळतंय. मग अशा म्हणून त्याच वेळी उत्तर दे, रोखोक स्वभाव आहे, म्हणजे पटू अगर न पटू, पटवून ते लगेचच. आणि मला एक गोष्ट जाणवली, जाणीव असणारी मुलं खूप कमी आहेत. बरोबर. जाणीव का? त्यांना जाणीव काय, कारण त्यांना उणीव आहे, गरज होते. हा वर्ग खूप कमी आहे. असं शोधूनच आम्ही एक परीक्षा जानेवारीमध्ये घेत असतोय, तोच वर्ग पुढे जाऊन भरती होतो. त्यांची एक मुलाखत प्रॉपर वेळेला चांगल्या पद्धतीने घेऊन मग त्यांना पुढे ढकलायचं, त्यांना ते निवडून 5-6 लोकांना निवडून त्यांच्यावरती काम करायचं. असं गुरुकुलचं कमवा आणि शिकाय. त्यातले आज मला सांगा आनंद की ती 3 पण भरती आहेत, आणि आता 6 जण काम करतायत त्या प्रोसेसला, तीही भरती होतील. आर्मी भरती करत असणाऱ्या किंवा पोलीस भरती करत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण असतो तो म्हणजे लिस्टला नाव येणं. बरोबर. तुमचा एखादा विद्यार्थी जेव्हा त्याचं लिस्टला नाव येतं, निश्चितच तुम्ही त्याच्या घरी वगैरे जाऊन त्याचा सत्कार करता, आई वडील भावुक होतात. ऍक्च्युअली क्षणच तसा असतो, ते आनंद अश्रू वगैरे असतात. कधी कधी आई वडील सुद्धा आपल्यापेक्षा ज्येष्ठ असून सुद्धा पाया पडतात. काय भावना असतात अशा वेळी? सर मला वाटतं की तो जो क्षण असतो किंवा तो जे काही मुवमेंट आहे, माहोल आहे, तो तुम्ही करोडो अब्जावधी पैसे दिले ना तरी विकत नाही घेता येत आहे. म्हणजे एखाद्या शिक्षकासाठीचा तो खूप मोठा अभिमानाचा क्षण, त्याच्या आयुष्यातला सर्वोत्तम ती मुवमेंटच डोळ्यात सामावून जाते. म्हणजे मी किस्सा सांगेल एक, लिटरली जेव्हा आमचा आता सूरज भरती झाला, गोसाई म्हणून सगळ्यात कमी वयातला मुलगा आता मीरा भाईंदरला भरती झाला, त्याच्या घरी गेलो, त्याचे आई वडील मामा यांना भेटून त्यांच्या बोलण्यात जो भाव होता ना, म्हणजे तो आजही मला दिसतो की ते जेवण केलेलं, ते घरी बोलून तो भाग आपले पाय म्हणजे ते हे करणं, म्हणजे ते हे तुम्ही नाही पैशात विकत घेऊ शकत. आणि मला वाटतं माणसं जोडली पाहिजेत, आपण कुटुंब जोडली पाहिजेत. जेव्हा एक शिक्षक जाणेल ना तेव्हा खरं तर मला वाटतं की ही मुलं चांगल्या रूपात, आणि मी म्हणतो की आपल्याला ना कॉन्स्टेबल नाहीत नुसतं तयार करायचे, किंवा नुसते आपल्याला आर्मीत पोरं नाहीत टाकायचे, किंवा सरकारी सेवेत नाही धाडायचे, त्या अगोदर चांगला माणूस बनवायचे आणि मग पुढे टाकायचे. बरोबर. ते होणं गरजेचं आहे. आणि हे जे क्षण आहेत ना, म्हणजे अगदी आता प्रकाश भरती झाला, म्हणजे मला आठवतंय की तो इतकं रडायला त्याला आलं होतं, म्हणजे आमाप. मला मिठी मारली, त्यानं कानात एक शब्द सांगितलं की सर आयुष्यातलं सगळ्यात मोठं ऋण भेटलंय माझं इथलं. अक्षरशः मला देखील रडायला आलं होतं या सगळ्यांच्या प्रवासात. याच्यानंतर त्याच्या घरचे आले, मग घरच्यांनी येताना माझ्या मिसेससाठी साडी, प्रकाशनं मुलीसाठी ड्रेस, म्हणजे ना की ऍक्च्युली ही समर्पित भावना होऊन जाते, त्याला तुम्ही नाही विकत घेऊ शकत. म्हणजे तो क्षण येण्यासाठी कष्टच करावे लागतील सगळ्यांनाच, आणि हा क्षण खूप मोठा आहे, कुठल्याही किमतीत तोलता येणार नाही. नाहीच, तुम्ही किती जरी पैसे दिले, खरं निखरवचे आपण प्रॉपर्टी म्हणले तर नाही घेता येऊ शकत त्याच्यातनं. आणि गुरुकुलचं असं आहे, मला वाटतं की आतापर्यंत झालेलं
मी सर मुलांना खूप रट्टेत होतो, म्हणजे अगदी मी जाहीर बोलतोय, म्हणजे म्हणजे चुकला की त्याला सुट्टी नाही म्हणजे त्या प्रोसेसला, पण तितकेच प्रेम करतात पोरं. त्यांना कळतं की मास्तर म्हणते ते खरं आहे यार, आपली चूक होती त्याच्यातनं. आणि हे जेव्हा त्यांचा निकालात करून होतं ना, म्हणजे अगदी महेशला साधं एक चूक म्हणजे 2 रट्टे दिलते, त्या महेशचा निकाल आला तेव्हा त्याची आई, तेव्हा सगळे जेव्हा सत्काराला आम्ही इकडे होतो, म्हणजे त्यांना जाणवतं की आपल्यापेक्षा सुद्धा आपल्या मुलांचे आपले इतकेच पालक कोणीतरी आहेत, ही भावनाच लय काय सांगून जाते. लक्षात घ्या. त्यामुळे हे मला म्हणजे अजून खूप काम करायचं या सगळ्या ह्याच्यात, असे क्षण खूप आयुष्यात आणायचेत. आणि मला असं वाटतं की मी एक ध्येय टार्गेट घेऊन चाललोय, मुलांना या सेवेत आणल्यानंतर एक नैतिक मूल्यांना घेऊन. ती मुलं गुरुकुलची आहेत, ते कोणाला फसवणार नाही उद्या अधिकारी झाले तरी, या भावनेनं ते त्यांचा आदर रिस्पेक्ट ठेवून करतील. तो क्षण त्यांच्यासाठी खूप अजून मोठा असेल त्या सगळ्या. सर शेवटचा प्रश्न, एक विद्यार्थीच्या मनामध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात. आज तुम्ही बघताय की खूप क्लासेस आहेत, कोचिंग क्लासेस, ज्यांच्याकडून विद्यार्थ्यांना ऑफर केली जाते. कोणाची 50,000 फी असते, कोणाची 1 लाख, कोणाची 1.5 लाख. विद्यार्थ्यांपुढे खूप सारे ऑप्शन्स आहेत. अगदी. अशा परिस्थितीमध्ये गुरुकुललाच विद्यार्थ्यांनी ॲडमिशन का घ्यावं, किंवा आपला क्लास असं वेगळं काय देतोय जे इतर क्लास देत नाहीत? आता ॲक्च्युली मी असं म्हणेल की क्लास आणि अकॅडमी, गुरुकुल हे ॲक्च्युली एक परिवार आहे, मी जो जोडत चाललोय तो सगळा चांगल्या विचारांच्या माणसांनी तो समृद्ध व्हावा या विचारानं. गुरुकुललाच प्रवेश का घ्यावा या प्रश्नाचं उत्तर जरा थोडंसं मला वेगळं द्यावं असं वाटेल. गुरुकुललाच येण्याच्या पाठीमागचं कारण, मुळात त्याला भरती खरंच करायची असेल तर त्यानं यावं, पहिला मुद्दा. दुसरा, मी असं म्हणणार नाही महाराष्ट्रात आमचंच काम चांगलं आहे, माझ्यापेक्षाही अजून चांगल्या विचारांची नक्कीच लोक आहेत, किंवा माझ्या समतोल विचारांची लोक आहेत, चांगल्या संस्था निश्चितच आहेत त्या भागात. गुरुकुलला डिसिप्लिन जर त्याला पाहिजे असेल या प्रोसेसला, त्यासोबत त्याला वाटत असेल की आपल्या आयुष्यात वेळ वाया न जाऊ, तरच त्यानं यावं. हा माझा परखड म्हणजे अगदी स्पष्ट मत आहे. मी असं कदापि म्हणणार नाही की फक्त गुरुकुलच वन ऑफ द बेस्ट आहे. नो, माझं मत हे सुद्धा आहे की मुलांच्या आयुष्यात वेळ वाया जाऊ देऊ नये म्हणून गुरुकुल काम करते. म्हणजे हे तुम्ही, मी मागाशी आपल्या सुरुवातीला जे रुटीन सगळं सांगितलं, त्या मी बऱ्याच वेळा म्हणतो, मुलाखत झाली की त्याला म्हणतो आता ओके काय अडचण नाही, एक प्रश्न विचारतो, खरंच करणार असशील तरच ये. आणि विद्यार्थ्यांना जर खरंच वाटत असेल की आपल्या आयुष्यात, मलाही माहिती आहे की 100 मुलं असतील तर एक 20-30 मुलं राहणारच आहेत, बघा लक्षात, त्यांच्यावरती काम आम्ही प्रोसेसला परत फिरवत असतोय, काम करतोय. मुलाच्या आयुष्यामध्ये त्याला वाटत असेल ना की मला खरंच भरती करायची, खरंच म्हणजे ताऊन सुलापून तयारी करायची, ताऊन सुलापून, कुठलंही अजिबात मनात मळप बिळप न ठेवता करायचं असेल, पूर्ण डिवोशनल टाइम टू टाइम जायचं, तरच त्याने यावं, तरच त्यानं प्रवेश घ्यावा. आणि शेवटी तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या शेवटच्या वाक्यात आहे, गुरुकुलमध्ये फक्त पोलीसच नाही घडवत आहे, आम्ही नैतिकतेनं माणूस घडवायचं पहिल्यांदा काम करतोय. आणि मला असं वाटतं की तेच काम इथं सगळ्यांच्या प्रोसेसला यावं, नक्की सगळ्यांच्याकडे. आणि आमच्याकडं कोटा फिक्स आहे, आम्हाला तितकेच विद्यार्थी हवेत, आम्ही जी फिक्स ठरवले त्याच्यापेक्षा मी घेऊ शकत नाही जास्त. बरोबर. आणि फक्त एक सांगेल आपल्या पॉडकास्टमध्ये की गुरुकुलची प्रोसेस ही जूनला चालू होते, जून टू डिसेंबर पर्यंत प्रोसेस राहते. तिथनं पुढे 12वी पासवाल्यांची 6 महिन्याची प्रोसेस राहते नंतरच्या जानेवारीपासून. आमचा कोटा फिक्स आहे, मुलींची 50, मुलांची 130 ते 125 पर्यंत, त्याच्या पलीकडे आम्ही घेतच नाही ऍडमिशन. आणि तेवढ्या आकड्यात जर यायचं असेल तरच या, बरोबर, त्याच्या पलीकडे घेतच नाही सर. मी त्याच्यापेक्षा कमी ठेवेल पण जास्त ठेवणारच नाही. मी हे जाहीरपणे सुरुवातीला सांगत असतो की इतकाच कोटा आहे. आणि का, त्याचं कारणच का, एखाद्याला यायचं तर त्याने 180च्या आतमध्ये जावं किंवा 175च्या आतमध्येच त्याचा आपला नंबर लागतोय का बघावं. त्यानं येत असताना त्या आता 175 मला मुलांची आमच्या सगळ्यांची नावं तोंडपाठ आहेत, पालक माहिती आहेत, त्या सगळ्यातनं आम्ही दर महिन्याला पालक मिटिंग घेतोय. लक्षात घ्या, आपल्या मार्फत ह्या मार्फत मी अवश्य सांगेल की गुरुकुलचं फ्रेमवर्क जे आहे ना, फ्रेमवर्क हे पालकांना जोडून आहे, म्हणजे पालक खूप कनेक्टेड आहेत.
मग अशी मुलं खूप असतात की आम्हाला पालक नको आमच्या या दिनवर, मग ते मुलं मी घेतच नाही. म्हणजे माहितीला नुसता मुलगा जरी आला तरी मी भेटत नाही. का? त्याचं कारण आहे. मग त्यानं किमान त्याच्या पालकांनी फोन लावून एकदा विचारायचं आपण, बाबा खरंच तुमचा मुलगा आलाय का? कारण तो आला असं कोणाला तरी भेटायला किंवा काय नाही, कारण त्याला माहिती नाही प्रोसेसला येत. मी यंदाच्या वर्षी खूप बारकाईने काम केलं याच्यात, म्हणजे खूपच. आणि माझं एम टार्गेट हे, मी स्वतः वैयक्तिक संस्थेला 18 ते 19 तास सर वेळ देतोय स्वतः वैयक्तिक, म्हणजे असं. आणि तिथंच जेवायचं, माझ्या घरी चूल पेटत नाही. जे मुलांच्यात आहे तेच मी खातो, माझी मिसेस तीच जेवते, लक्षात घ्या. बाकी कुणी पाहुणा तर तिथंच जेव, कारण जे मुलांच्यात आहे तेच. आणि मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की गुरुकुललाच का, मी असं म्हणणार नाही गुरुकुललाच या, मी असं नाही म्हणणार. मी असं म्हणेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला वेळ वाया जाऊन द्यायचा नसेल आणि तुम्हाला कमी वयात जर स्वतःला डिसिप्लिनमध्ये यायचं असेल, डिसिप्लिनने अभ्यास करायचा असेल, ह्या दिलेल्या सगळ्या वेळापत्रकात बसून जर नियोजन लावलं तरच गुरुकुलला या. आता तुम्ही इथे येऊन परत नंतर माझ्या डोक्याला कुठं नाही करणार, सर जम नाही ते, सर व्ही नाही ते. मी बऱ्याच म्हणतो की तुला हेच जमत असेल तरच ये, स्पष्ट म्हणतो, आता येऊ नकोस. तुला परत नंतर माझ्या पोटात दुखते सर, मी आज पोळलं माझ्या पोटात दुखतंय सर, 8 दिवस त्याच्या पोटात दुखतंय. अशी मुलं नकोत आपल्याला. बरोबर, जिद्दीनं करणारे पोरं पाहिजेत. आणि आपल्या मार्फत तेच सांगेल, तुम्ही जर खरंच जिद्दीनं करणार असाल तरच गुरुकुलचा मार्ग निवडा. म्हणजे आम्ही एक टॅगलाईन लिहिली, टॅगलाईन, गुरुकुलच का निवडावं? कष्ट करायची तयारी असेल तरच गुरुकुलला यशाचा मार्ग निवडा, अन्यथा निवडू नका. स्पष्ट आहे. आणि मी स्पष्ट सांगतो की ऍडमिशन आता नाही भेटत आहे, स्पष्ट. आणि ह्या भूमिकेत आहे, कारण का काम करायचंय, गर्दी अजिबात करायची नाही, आकड्यांवरती काम आहे, तेवढं कामकाज करायचंय. आपल्याला संस्था चालवत असताना आर्थिक बाबीही बघणं गरजेचं आहे, कारण सगळं रेंट आउटवरती, सगळं भाड्यावरती सगळं कामकाज आहे, ते बघत ह्या गोष्टी कराव्या लागतात. बरोबर. आणि येत्या काळात स्वप्न आहे गुरुकुल खालच्या वर्गांमध्ये येऊन, म्हणजे अगदी 8वी 9वी 10वी 5वी अनुषंगानं काम करायचं. गुरुकुलचा मुवमेंट सुरू आहे सध्याच्या. येत्या काळात भरतीची शाळा, सैनिक पॅटर्नची शाळा, या भूमिकेत गुरुकुल ज्ञानसंकुलच्या माध्यमातून गुरुकुल कामकाजाला लागलंय त्या प्रोसेसला. आणि तेच आहे की कष्ट करणारी पोरं हवीत आणि मनापासून जिंकणारी. निश्चितच सर, तुमच्या हातून असेच विद्यार्थी घडत राहू आणि विद्यार्थ्यांपेक्षा अधिकारी आणि अधिकाऱ्यांपेक्षा एक चांगले परिपूर्ण व्यक्ती असेच घडत राहू, ह्याच तुम्हाला सदिच्छा. आणि इथे तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा नक्की भेटू. थँक्यू. मलाही भेटून खूप छान वाटलं. धन्यवाद.